घरी मी फार तर म्हणेन चहाचा कप उचल आणि ठेव, तिथे मला तो मंजू जरा चहा सांगतो मी मला असं म्हणाले की नको करू हा कार्यक्रम, तुला जमणार नाही, तू उघडा पडशील, नको करू. प्रसाद पॅम्पर करणाराच नाहीये, अजिबातच नाही करत तो कुणाला. वैयक्तिक नको. काय झालं काय, शोन्या बाबू बेबी असलं कधी आम्ही एकमेकांना कधी बोललो नाही. तेच बोलते मी, म्हणजे चेहरा बोलू नकोस, मी चेहरा म्हणजे भीती वाटणार, म्हणजे हा उद्धट, जसं उद्धट नाही उद्धटच. पहिली अँकर आहे माझ्या आयुष्यात, इंटरव्ह्यू दिला या आणि तू उद्धट आहेस. थँक्यू. सेटवर मला हे नाही करतायत, मला मी त्याची असिस्टंट असते, त्यामुळे मला तिथे ऑन टोज उभं राहावं लागतं आणि घाबरावं पण लागतं. घाबरावं लागतं. अच्छा, मी भिजलेल्या कोकरासारखा बसलोय आणि ती वाघिणीसारखी बसली बाजूला. तू कन्व्हिन्स झालाय त्यावर, यांचं सोड. तर त्या आतमध्ये जाऊन रडायला लागल्या, ते लग्नाला अर्ध्या चड्डीत उभं राहणार. लोक काय म्हणतील, मंजू आपले सगळे गावाकडची लोक ते चड्डीतच उभं राहणार म्हणतात. आमचे हास्य जत्रावाले सगळे हलकट लोक माझ्या अॅनिव्हर्सरीला मुद्दामून शूटिंग लावतात. ते काय, पण ते आमचा वाढदिवस सेलिब्रेट पण करतात, म्हणजे असं काय म्हणजे प्रेमळ आहेतच पण हलकट आहेत. असंही प्रसाद बद्दल बोललं जातं, अत्यंत सी दर्जाचे सिनेमे प्रसादने केलेत. ते ट्रोलर्स नाही जास्त त्रास देत, जेव्हा आपल्या जवळचे बोलतात आणि जे आमच्या कानावर येतं स्पेसिफिक काही नावांसकट, त्यांना माहिती आली कशा पद्धतीने जगणारी माणसं होत आणि तरी ते असं स्टेटमेंट करतात, याचं वाईट. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या कट्ट्यावर आपण असं म्हणूया आज एक असं जोडपं आलंय की अर्थात आपण त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहतो आणि असं वाटतं आपलं पण असंच असावं ना जोडपं, प्रत्येक लग्न झालेल्यांना वाटत असेल. आणि अशा लोकांकडनं ना आपल्याला खूप छान गप्पा मारायला त्यांच्याशी आवडतात, की त्यांचे अनुभव ऐकायला आवडतात इतक्या वर्षाच्या वैवाहिक आयुष्याचे, किंवा एकमेकांना कशा पद्धतीनं त्यांनी साथ दिली, कसं आयुष्य एकमेकांसोबत ते जगतायत, ह्या अशा रिअल गप्पा ऐकल्या की असं आपणही आपलं आयुष्य नव्या उभारीनं जगायला पुन्हा एकदा लागतो. आणि त्यासाठीच आम्ही आमच्या कट्ट्यावर तुम्हाला आणल्यास भेटीस असंच एक जोडपं, म्हणजे प्रसाद ओक आणि मंजिरी ओक. तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मी असं म्हटलं, पहिलं लेडीज फर्स्ट. ऑफकोर्स. प्रत्येक टप्प्यावर आपलं आयुष्य बदलत असतं. नवरा म्हणून प्रसादची जी साथ तुला लाभली आहे ती प्रत्येक टप्प्यावर कशी बदलली आहे, आणि असं ना तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना, असं काहीसं आहे का तुमच्यात, किंवा कसं आहे तुमच्यामध्ये, मला ते ऐकायला आवडेल. सगळ्यात आधी थँक्यू, मला इथे बोलवलं, प्रसाद बरोबर बोलवलं. आम्हाला दोघांना गप्पा मारायला आवडतच नाही. मी सगळ्यात महत्त्वाचं, आपण त्याच विषयांवर गप्पा मारणार, की तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात आणि तुमचं सुरू कसं झालं. सो ह्याच्यापेक्षा काहीतरी आज वेगळ्या गप्पा होणार आहेत, ह्याचाच आम्हाला आनंद आहे. तर डायरेक्ट आपण लग्नाला 26 वर्ष झाली याच मुद्द्यावर आलो. आधीचं तुमच्याशी आम्हाला काही आधीचं आम्ही ऐकलंय, त्यातला जो गोडवा आहे, मुरलेला सगळा जो आपण म्हणतो ना, लोणचंही आंबट असतं पण ते टेस्टी सगळ्यात चवी असतात ना ग. आम्हाला पण वेगळे विषय असेल तर आम्हाला, नाही तर आम्ही पण तेच बोलतो की हो आम्ही तेव्हा भेटलो, मग आम्ही असे भेटलो, लोकांनाही कंटाळा येऊ शकतो त्याचा. सो अगदीच थँक्यू, तर त्याच्यासाठी थँक्यू. हो, आता आम्हाला 26 वर्ष झाली पूर्ण. आणि तू म्हणलीस तसं असं काही आम्हाला वाटलं नाही की 5 झाली, बापरे 10 झाली, असं वाटलं नाही. कारण पहिली 10-15 वर्ष सर्वाईव्ह कसं व्हायचं यामध्येच गेली. म्हणजे लग्नाचे कित्येक वाढदिवस आम्ही साजरेही करू शकलो नाही आहोत, कारण पैसेच नसायचे. त्यामुळे आठवणी असतील तर याच असतील की बापरे तो वाढदिवस गेलाच की आपला, अरे आपण काही केलंच नाही. म्हणजे विश केलं आम्ही, पण आम्ही करू काही शकलो नाही फार एकमेकांसाठी. तर हळूहळू परिस्थिती बदलल्यानंतर रिअलाईज झालं, बापरे 20च झाली डायरेक्ट वर्ष. सो या लेवलला आम्ही आलो की मुलंच मोठी झाली आणि आता थोडा आपण आपला विचार करू शकतो. सो एकदम पटकन गेली पहिली काही वर्ष असंच वाटतंय. आणि हो, माझं तरी असं आहे की त्याचं मला माहीत नाही, पण की हो तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना, माझं आहे असं. बरं प्रसाद, तुझं इक्वेशन कसं आहे मंजिरीसोबत? जसं ती म्हणाली की माझं तरी बाबा असं आहे, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, पण तुझं कसं आहे? म्हणजे
वाद तर ऑफकोर्स होतात. जे म्हणतात आमच्यात वाद होत नाही ते खोटं म्हणतात अर्थात, आणि ते झाले पाहिजेत कारण त्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, त्यात मजा असते. सगळंच गोडगोड कुठे. तर तुझं ते इक्वेशन तिच्यासोबत कसं आहे की ती म्हणते त्याचं माहित नाहीये, माझं तरी असं आहे. थोडं फिल्मी वाटेल पण स्टेटमेंट खूप खरं आहे, खूप जेन्युइन आहे मी जे करतोय ते, की ती माझी बायको कमी माझी आई जास्त आहे. येस, कारण खूप लहान वयात मी लहान असं नाही पण म्हणजे खूप तरुण वयात पुणं सोडलं, आणि पुणं सोडलं ते पण तिच्या सांगण्यावरूनच सोडलं आणि मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष एकटा होतो मी. मग लग्न केलं आणि त्यानंतर लगेच तिला घेऊन मी मुंबईत आलो. तर तेव्हापासनं मी आज जे काही 0.5%, 1% यश बघतोय त्याच्यामध्ये 100% वाटा तिचा आहे, कारण ती वेळोवेळी मला वेगवेगळ्या पद्धतीने गाईड करत आली. आणि जसं सुरुवातीला आई मुलाला सांगत असते हे करू नकोस ते करू नकोस, ते काय मुलांना पटत नाही. सेम तसं माझ्या बाबतीत झालं की मला पटत नव्हतं की तेव्हा पुणं सोडलं पाहिजे. मला असं वाटतं की थोडं आत्ताच आपलं जमलंय तर थोडे दिवस थांबतो आणि मग जातो पुण्यात. पण ती म्हटली की नाही, तू आत्ता जर का हा मोह टाळलास तरच काहीतरी होऊ शकेल, नाही तर नाही. किंवा वेगवेगळ्या टप्प्यांवरती आत्ता पटकन आठवलं म्हणून सारेगमप मी जिंकलो, पण त्याच्यासाठी जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा मी त्या स्पर्धेला नाही म्हणालो होतो. मी म्हणालो होतो की सगळे गाणं शिकलेले आहेत, त्यांच्यासमोर मी उघडा पडेन, तर मी नाही घेणार या स्पर्धेत भाग. त्या क्षणी ती असं म्हणाली की तू गाणं शिकला नाही आहेस, हाच तुझा वेगळेपणा असू शकतो आणि तोच तुला पुढे नेऊ शकतो, तू हो म्हणत त्याच्या आत्ता फोन करून. सो असं वारंवार झालंय, म्हणजे तुझं माझं पटेना ते त्या बाबतीत बरेचदा झालंय. किंवा भांडा सौख्य बरे नावाचा मी एक कार्यक्रम केला होता. तर मी कुठलंही प्रोजेक्ट घेतलं की येऊन मी सांगतो तिला, चर्चा करतो, असं प्रोजेक्ट आलंय काय वगैरे वगैरे. तर ती भयंकर पॉझिटिव्ह आहे, भयंकर पॉझिटिव्ह आहे. पण आयुष्यात पहिल्यांदा ती प्रचंड निगेटिव्ह रिॲक्ट झाली भांडा चौकी बरीच्या वेळेला. मला असं म्हणाले की नको करू हा कार्यक्रम, तुला जमणार नाही, तू उघडा पडशील, नको करूस. त्याचं कारण असं आहे की सांगतो ना, म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की हा लोकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे, तू प्रचंड इंट्रोवर्ट माणूस आहेस, तुझा चेहरा उद्धट आहे, लोकांना तुला बोलतं करता येणार नाही. तर नाही, त्याही पेक्षा लोकांची दुःख कमी करण्यासाठी तुला त्यांना पॅम्परिंग करावं लागेल. आणि प्रसाद पॅम्पर करणाराच नाहीये, अजिबातच नाही करत तो कुणाला. वैयक्तिक बरं झालं, पण बरं झालं वैयक्तिकच इंटरव्ह्यू चाललाय ना. पुढचा प्रश्न आता तो असेल. तर मग मला असं वाटलं की अरे ही मुलगी पहिल्यांदा असं रिॲक्ट करते, तर नाही यार, म्हणजे मग मी ते चॅलेंज म्हणून घेतलं. मी तिला म्हटलं की मी हा कार्यक्रम घेणार आणि मी हा कार्यक्रम सक्सेस करून दाखवणार तुला. कट टू द रेस्ट इज द हिस्ट्री. 1120 एपिसोड त्या कार्यक्रमाचे झाले. पण त्याचा जेव्हा पहिला महिना संपला, पहिले 20-25 एपिसोड झाले, तर तेव्हा ती मला म्हणाली कधी विचार केलास का की मी असं पहिल्यांदा निगेटिव्ह रिॲक्ट का झाले. कारण मला माहिती होतं तुला डिवचलं की तुझा संताप होणार, तू ते चॅलेंज म्हणून स्वीकारणार आणि तू ते सक्सेस करून दाखवणार. तर ही तिची वेगळी स्ट्रॅटेजी होती. सो ते नंतर त्याची क्लॅरिटी मिळाली मला. सो तुझं माझं जमेना एक त्या बाबतीत काही बाबतीत आहे निश्चित, आणि तुझ्या वाचून कर्मेना आहेच आहे, कारण आम्ही आता जवळजवळ लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलोय, आम्ही एकत्रच वाढलोय. नाही, पण तो आता प्रश्नच मला दिला तुम्ही लोकांनी. तू म्हणालीस तो पॅम्परिंग करत नाही, आणि तो म्हणाला, तू म्हणतेस की तुझा त्याचा चेहरा उद्धट वाटतो आणि स्ट्रिक्ट वाटतो तो असा. पण असं असतं ना ग, प्रत्येक बायकोला वाटतं बाबा नवऱ्याने. माझं सोड, तुला वाटतो तो चेहऱ्यावर, माझं सोड, तुला वाटतोय तो प्रेमळ. त्याची पहिली भीती वाटायची, कारण ऍज अ रिपोर्टर, म्हणजे मी हे 15-16 वर्षापूर्वीच म्हणते की भीती म्हणजे हा कसा बोलेल. तू अजूनही याच्यावर असा सरप्राईज रिॲक्ट होतो. भीती म्हणजे कसं की ह्याला प्रश्न विचारल्यानंतर एकतर पुण्याचं म्हटल्यावर बाबा आपलं एक तर मराठी व्यवस्थित पुणेकरांपर्यंत गेलं पाहिजे, एक डोक्यात असायचं. कारण मुंबईकरांचं असतं की मराठी मिश्रित इंग्लिश शब्दांची आपण पेरणी करतोच. त्यामुळे हा पुण्याचा म्हणजे बराचसा हा, आणि असे अनेक काही ऍक्टर्स आहेत जे पुण्याचे असल्यामुळे आपण मराठीत बोलायचं कसं ते दडपण असायचं. त्यात याचा चेहरा असा, तेच बोलते मी, म्हणजे चेहरा बोलू नकोस, मी चेहरा म्हणजे भीती वाटणार, म्हणजे हा
उद्धट जसं Correct. उद्धट नाही उद्धटच गं. म्हणजे तो उद्धट नाहीये पण तो उद्धटासारखा वाटतो. म्हणजे तू काय म्हणलीस की तू मी पहिली अँकर आहे माझ्या आयुष्यात. इंटरव्ह्यू दिला या आणि तू उद्धट आहेस. थँक्यू. म्हणजे ही म्हणते मला भीती वाटायची. उद्धट सांगते असा हा मी. शब्द मला मंजिरीने दिला पण नाही, भीती वाटायची. म्हण काही तू अर्थ कळला मला. पण मला भीती वाटायची मग बाबा तेच ह्याच्याशी म्हणते मी. व्यवस्थित बोललं पाहिजे, Correct. याला प्रश्न व्यवस्थित विचारले पाहिजेत. हा इंटलेक्च्युअल चेहऱ्यावरनं आहे पण आहे. तेव्हा वाटायचं की ते आहे, हा. वाटतो इंटेलेक्च्युअल आहे पण तेव्हा नवीन नवीन असताना वाटायचं. पण ते जेव्हा मी समजत गेले एक ऍक्टर म्हणून त्याला तेव्हा कळलं की नाही या माणसाला बाबा प्रश्न विचारायचे तर आपण पण याला विचार थोडा करू. वेळ गेला ना. Yes, yes, भांडा yes. सौख्य बरे तो फॅमिलीकडे जाणार मी तेव्हा 2 म्हणतेय. मिनिटात ओपन व्हायचं असतं. त्याला समोर समजा मी जर रडायला लागले तर त्याचं पहिलं काय झालं यार रडू नको यार. अरे, हे वाक्य पहिलं नसतं. पहिलं वाक्य असतं काय झालं साधारण सूर हा ठेव अरे यार रडू नको यार तू. म्हणजे हे कुठलं पॅम्परिंग. सो ती हीच पद्धत आहे त्याची. म्हणजे आता मला सवय आणि मला पर्याय पण नाही. सो पण तो चेहऱ्यावरनं भीती वाटण्यासारखंच आहे. म्हणजे घाबरण्यासारखं म्हणजे घाबरणं म्हणजे काय म्हणू आपण त्याला आदरयुक्त आदर, भीती हो, म्हणू. हो, आदरयुक्त तसंच म्हणतेय भीती मी. म्हणूया. पण लोकांना वाटू शकतं ना ग. म्हणून मी म्हणत होते की त्या फॅमिलीतल्या बायका ओपन होण्यासाठी तर ते त्यांनी चॅलेंज म्हणून घेतलं आणि येस सक्सेस पण झाला. पण हे पॅम्परिंग 26 वर्षात तुझ्याकडनं तू कशा पद्धतीनं ते जपण्याचा प्रयत्न केलास? हे बघ म्हणजे खरं ती म्हणते ते 100% काय झालं काय शोन्या बाबू बेबी असलं कधी आम्ही एकमेकांना कधी बोललो नाही. मला त्या रोमॅन्टिसिझम मध्ये मला ते आवडत नाही. हा असं म्हण. हा पण माझी तिला पॅम्पर करायची पद्धत खूप वेगळी आहे. मला सरप्राईजेस द्यायला प्रचंड आवडतात आणि ते मी वारंवार तिला देतात. कुठेतरी अशी इंग्लिश म्हण आहे सरप्राईजेस कीप मॅरेजेस गोईंग. जेवढे तुम्ही लग्नात सरप्राईजेस द्याल पॉझिटिव्ह तेवढं ते लग्न टिकतं घट्ट असतं. तर ते मी तिला वारंवार देत आलेलो आणि हे ती पण डिनाय करणार. ऑफकोर्स अजूनपर्यंत देतो. म्हणजे तो अगदी कधी वाटला तर गजराही घेऊन येतो मला. सो म्हणजे छोटीशी असते. हा छोटीशी असेल पण किंवा मग डायरेक्ट एक दिवशी अचानक जर्मनीची तिकीटच काढून आलो मी कारण मुलगा तिकडे होता. इथपर्यंत असेल त्यावेळेची परिस्थिती जी असेल आर्थिक आपल्या फील्डचं तुम्हाला माहिती असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा. सो त्यावेळेला जसं परवडेल तर मी तिला प्रचंड गजरा आवडतो म्हणून मी आज तिला द्यायला पाहिजे गजरा. कारण काय आता समजा आमची प्रपोजिंग अॅनिव्हर्सरी असेल आमची एंगेजमेंट आम्ही हे सगळं करतो अजून. हा आणि तुम्हाला सगळ्या तारखा विचार माझ्या सगळ्या तारखा लक्षात आहेत. मी कुठलीही डेट विसरत नाही. हे सगळ्यात हे पॅम्परिंगच आहे ना एक प्रकारचं. 1000 नवरे समोर आहेत ज्यांना दुसऱ्या वर्षी लग्नाचा वाढदिवस लक्षात राहत नाही. पण माझं वर्ष सुरू झालं 1 जानेवारी आला की मी तुला आत्ताही मोबाईल दाखवतो. माझ्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आमच्या सगळ्या तारखा फीड केलेल्या असतात. म्हणजे माझा वाढदिवस तिचा वाढदिवस दोन्ही मुलांचे वाढदिवस लग्नाची अॅनिव्हर्सरी प्रपोजिंग अॅनिव्हर्सरी अमुक धमुक जे जे तिला आवडतं ते फीड. म्हणजे अलार्मसाठी नाही लक्षात राहिलं नाही तर आठवावं म्हणून नाही. त्या दिवशी काम घ्यायचं नाही. त्याची ती कामाची डायरी आहे की या दिवशी मी काम घेणार नाही असं. गेल्या 4-5 वर्षापासून बाय ग्रेस ऑफ गॉड मला फार अशा कमिटमेंट पाळता येत नाहीत. किंवा आमचे हास्य जत्रावाले सगळे हलकट लोक माझ्या अॅनिव्हर्सरीला मुद्दामून शूटिंग लावतात. ते काय रे मुद्दामून का करतील? गेली 4 वर्ष पण ते आमचा वाढदिवस सेलिब्रेट पण करतात. म्हणजे असं काय म्हणजे प्रेमळ आहेतच पण हलकट आहेत. बरोबर मी अरे 3 वर्ष एक माणूस सांगतोय ना की 7 जानेवारीला शूटिंग नका लावू 7 जानेवारीला शूटिंग नका लावू. बरोबर 7 जानेवारीला लावतातच शूटिंग लावतात. हो रात्रच. म्हणजे कुठे आम्हाला हॉटेल बिटेलमध्ये पण जाता येत नाही जेवायला. पण मला शक्य होतं तो तिथपर्यंत मी या सगळ्या कमिटमेंट्स पाळत आलो. येस ऑफकोर्स हो. सो दिस इज माय वे ऑफ पॅम्परिंग टू बी प्रिसाइज टू युअर आन्सर. मंजुताईने सांगितलं की तुझा चेहरा घाबरण्यासारखा आहे किंवा तसं वाटतं. पण 26 वर्षात कोण कोणाला घाबरलंय? काय वाटतं तुला? मी बसलोय बघ मी भिजलेल्या कोकरासारखा बसलोय आणि ती वाघिणीसारखी बसली बाजूला. तू कन्व्हिन्स झालायस यावर? यांचं सोड तुला पटलंय? नाही सिच्युएशन वाईज वेगवेगळ्या वेळेला कधी ती घाबरते मला कधी मी तिला घाबरतो. पण प्रमाण मी जास्त घाबरण्याचं आहे. कारण चुका होण्याचं प्रमाण जास्त तिकडे.
मी जेवढं ऐकलं की सेटवर फार म्हणजे प्रसाद एकदम स्ट्रिक्ट असतो आणि त्यावेळेला तुला बोलायला काही चान्स आणि बोलू पण नाही शकलं, मी बोललं पण नाही पाहिजे. म्हणजे त्याचा जो औदा आहे तिथे आणि त्याचं जे स्थान आहे तिथे मी जाऊन काय बोलणार. म्हणजे घरी मी फार तर म्हणेन चहाचा कप उचल आणि ठेव, तिथे मला तो मंजू जरा चहा सांगतो मी म्हणते कारण तू तेवढंच उचलतोस, तू फक्त चहाचाच कप उचलतोस म्हणून पटकन उदाहरण आलं. पण सेटवर मला हे नाही करतायत, मी त्याची असिस्टंट असते त्यामुळे मला तिथे ऑन टोज उभं राहावं लागतं आणि घाबरावं पण लागतं. पण हा चहाचा किस्सा चहाचा किस्सा मला खूप चांगला माहितीये, कारण तू माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतंस की प्रसादला फक्त चहा बनवता येतो. सो आता तरी अजून काही शिकला आहे का तेवढ्यापर्यंतच थांबलंय? फिल्म घरातलं म्हणते हे बघ, उत्तर त्यांनीच दिलं. कारण त्याचं आमचं जेव्हा जमलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मला असं कळलं होतं की त्याची पहिली बायको हे क्षेत्र आहे, मी ही त्याची दुसरीच बायको असणार आहे. माझ्या अपेक्षा, मी लहान होते तेव्हापासूनच मला जाणीव झाली आणि मी ऑटोमॅटिकली त्या कमीच करत गेले. कारण म्हणजे मी ह्याच्यात काही त्याग मूर्ती वगैरे मोठं स्वतःला प्रेझेंट नाही करत आहे. मुद्दा असा आहे की अगं वेळ आणि टाइम टेबल आणि शेड्यूल ना इतकं भीषण आहे की तू त्या वेळात, म्हणजे आत्ता मी इमोशनल झाली आहे, आत्ता मला गरज आहे, पण मला माहिती आहे तो नाही आहे. मी ही अपेक्षा कशी करू की आत्ता मला तू हवा आहेस का, आणि आत्ता मला तू येऊन काय वॉट एव्हर पॅम्परिंग कर. सो हे हळूहळू झालं. पण जसं मी म्हटलं तसं की त्याला गरजच नाही वाटत चहापेक्षा काही वेगळं शिकायची. त्याच्या दृष्टीने कॉफी शिकलोय आता. बरं, त्याच्या दृष्टीने तो अभिनयानंतर दिग्दर्शन शिकला, मग गाणं शिकला, मग आता त्याला रायटिंग शिकायचंय, त्याला एडिटिंग शिकायचंय वगैरे. परत त्याच्या फील्डमधल्या त्याला 10 गोष्टी शिकायच्या आहेत. त्याला चहा नंतर काही शिकण्यात इंटरेस्ट, आणि एका अर्थाने बरंच आहे. नकोच चहात जो काही मिळतो मला त्याच्यानंतर नकोच. चांगला मिळतो नाही, अजिबातच नाही. आता तेच सांगते, चहात वरनं तू म्हणाली होतीस मॉर्निंगचा पहिला टी तुला तो आयता बनवून देतो म्हणून. पण म्हणजे तो चांगला असतो असं मी कधीच नाही म्हणली आहे. तो मला आवडतो. त्याची रिॲक्शन एकदा नाही, बरोबर आहे. एकदा काहीतरी घरात काहीतरी चालू होतं आणि सगळे आवरावरी काहीतरी सगळी भांडी एकत्र होती आणि मला भूक लागली होती प्रचंड. आणि ही म्हणली की तुला भूक लागली असेल तर तू ऑमलेट कर आणि खा. तर मी अंड फोडलं, टाकलं बिकलं तर, आणि आता मी कन्फ्यूज झालो की यातलं काय टाकायचं नक्की. म्हणून मी मसाला किंवा तिखट म्हणून जे टाकलं ती शिकेकाई होती. प्रसादला मी म्हणजे नंतर कधी कळलं सांग, खायच्या आधी कळलं झाल्यावर ते फसफसलं ना सगळं, असं काहीतरी विचित्र झालं. मी बॉलिवूडचा सिनेमा पाहिला होतास का तो एका movie मध्ये पण असंच नाही हा, तो मर्दवाल मध्ये. मी तिला म्हटलं म्हणजे हे नासलंय, तर ती म्हणली एक मिनिट, ऑमलेट नासत नसतं, ते फसतं किंवा फुटतं किंवा काय चुकतं. हा, हे काय टाकलंस तू? म्हटलं ह्या वाटीत काय होतं? ती शिकेकाई आहे असं ती म्हणाली. मी म्हटलं एक मिनिट, बाजूला हळद, मोहरी, मीठ अशा सगळ्या त्या बारीक बारीक वाट्या आहेत, त्याच्याच बाजूला एक वाटी. तर मला वाटलं की ते हेच आहे. आता पुन्हा एकदा आठव की शिकेकाई तिथे होती का? नव्हती, गॅसच्या जवळ होती म्हणून मी पटकन. म्हणजे माझी तरी इज्जत काढू नकोस की हळद मोहरी मीठ ठेवीन तिथे मी शिकायला. लोकांना असं वाटेल की त्या किचन मध्ये याचं सोडा, हिलाच काही कळत नाहीये किचन मधला, ही का बोलते याला, असं होईल ना. तिथे नाहीच ठेवली मी शिकाई. तू ते सोडून तर भलतीकडनं काहीतरी घेत असशील. आणि शिफ्टिंग चाललं होतं आमचं आता, आमच्या शिफ्टिंग एवढे ते सगळे बॉक्सेस होते आणि मी आणि दोन्ही पोरा मी कामाला, आणि ह्याला तेव्हा ऑमलेट हवं होतं. त्यामुळे असं झालं की करून खा. बरं, ऑमलेट किती चुकू शकतो ना माणूस, चुकून शिकाई घालेल हे माझ्या डोक्यात पण नाही येऊ शकत. पण तुम्हाला असा कुठे डाऊट होता की ऑमलेट चुकेलच? ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की तो 2 सेकंदांनी मलाच म्हणेल परत की म्हणजे दे ना काहीतरी. त्याला बहुतेक ते फार त्याचा इगो हर्ट झाला. नाही, इगो बिगो काय हटलं नाही. तू ते पॅकिंग बिकिंग करत होती सगळं. मी म्हटलं चल तुला नको त्रास द्यायला, आपण करून बघू आज. सो प्रसाद सर, तुम्ही मगाशी म्हणाला की तुम्हाला सरप्राईजेस द्यायला खूप आवडतं. आता जेवणाचा मुद्दा निघालाय म्हणून कधी असं मंजिरी मॅमना जेवण बनवून सरप्राईज देऊ असं कधी डोक्यात नाही आलं का? येणार पण नाही शेवट. त्यापेक्षा मी जीव घेईन तिचा डायरेक्ट देण्यापेक्षा. माझं जेवण जेवण्यापेक्षा मग त्यापेक्षा. अगं कशाला काय म्हणतात हेच बऱ्याच गोष्टी माहित नाहीयेत. पालक आणायला पाठवल्यावर तो शेपू घेऊन येऊ शकतो, या लेवलला कन्फ्युजन आहे. सो नको. शेपू नाही,
म्हणजे मी उदाहरण दिलं रे, मी आंबाडी असेल वगैरे असं कुठलीही पालेभाजी उचलून आणू शकतो तो, असं मला म्हणायचं. पण ते असं म्हणाले की मॉर्निंगचा पहिला चहा ते तुम्हाला देतात आणि तुम्ही म्हणाले की तो चांगलाच असतो की नाही असं नाहीये, बट तुम्ही कधी असं खोटी त्यांची तारीफ केली आहे की नाही चांगला आहे, किंवा नाही चांगला झाला तरी त्यांना चांगला बनवण्याला शिकवलंय का कधी, की चल तुला आज मी शिकवते की तुला आवडतोच? नाही, चांगला असेल तर ती म्हणते चांगला आहे, पण वाईट असेल तर ती म्हणते प्रसाद सकाळचा चहा आहे अत्यंत घाणेरडा आहे, पण मला गरज आहे म्हणून मी पिते. आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर की मी तुला कधी शिकवलंय, तुला शिकायचंय, नाही तुला शिकायचंय नाही, मी हा असाच बनवणार आहे, तुला पहिला चहा. बरं त्यातही काय होतं ग, 30 दिवसापैकी तू असेल किती डोक्यावरून पाणी 5, 10, 12 दिवस तो तरी जाऊ दे ना, प्या ना, जसा असेल ना प्या. सो या लेवलला मी ते आता झाली. इनफॅक्ट मला तोच आवडायला लागलाय आता, असं मला हळूहळू मला असं वाटायला लागलं की हा चहा असतो, ऍक्च्युली बेस्ट चहा हाच असतो. मी जो एरवी बनवते नाही करत, त्याची मजा नाही येते, असं मला हळूहळू वाटायला लागलंय आता. पण प्रसाद, मी सुरुवातीचे किस्से म्हणे, आता हे तुझ्या चहावर आलंय म्हणून मी आता थोडंसं टर्न करते, कारण मला जेवढं माहिती होतं की तू आधी सांगितलं होतंस की मंजूला जेवण बनवता यायचं नाही सुरुवातीच्या काळात, आणि सासू सासऱ्यांसोबत ते बऱ्याच वेळेला फसलेलं. सो तेव्हा तू तिला असं थोडंसं गाईड करायचंस का की नाही हे जरा असं? गाईड नाही करायचो मी तिला, सांभाळ गाईड काय करणार, मला त्यातलं काही शस्पद ज्ञानच नाही ग, मला कशाला काय म्हणतात ते पण माहित नाही मला. तर काल मी तिला विचारत होतो म्हणजे अजवाईन म्हणजे काय असतं, मला कळेच ना अजवाईन म्हणजे काय नक्की यातलं. तरी मी कधी आता अलीकडे मी थोडीशी चिडेन म्हणून कदाचित तो आजकाल गुगल पण करायला लागला मला विचारायच्या आत की बेसिक गोष्टीवर नको आता बोलणी खायला. तो पण त्यावेळेला नेमका फोन बंद होता त्याचा, तर मी तो ऑन करा बघा म्हणून पटकन त्यांनी विचारलं. एकदा तिने डाळिंबीची उसळ केली होती आई बाबा आलेली असताना, आणि डाळिंबीच्या उसळीमधले डाळिंबी अशा टपोऱ्या दिसल्या पाहिजेत ना मस्त अशा. तर साधारण आपण पन्ह्याबरोबर कैरीची चटणी देतो बघ, ती कशी अशी लगदा झालेली असते, तशी डाळिंबीची उसळ झाली होती. आणि तिने मला बोलवलं, पन्ह्याबरोबर कैरीची चटणी नसते, कैरीची डाळ असते. हा कैरीची डाळ, पण तीही नाही, नाही ती दिसते कशी, तुला म्हणायचंय गंधासारखं पेस्ट. हा म्हणजे ते हा गंधासारखी डाळिंबीची उसळ झाली होती. आणि ती मला म्हटली की हे फसलंय तर आता काय करायचं. मी म्हटलं की टेस्ट कशी आहे ती म्हणजे बघ घेऊन. मी बघितलं तर टेस्ट छान होती, पण दिसत फार भीषण होतं ते. तर मग आता काय तर काहीतरी तर सावरायला पाहिजे ना. तर मी गेलो आणि आईबाबा म्हटलं आज मंजूनी मस्त नवीन डिश केली आहे डाळिंबी मखनी म्हणून. आणि प्रसादचे बाबा बिचारे इतके आवडीने खाल्ली ग त्यांनी, मला एवढं गिल्टी वाटलं नंतर की हे काय केलं होतं. म्हणजे वाईट चवीला अप्रतिम झाली होती ती, पण डाळिंबीच दिसत नव्हती. चंदन उगाळल्यावर जी पेस्ट दिसते ना आपल्याला तशी दिसत होती ती. बाबा माझ्यासारखे साधे, तर बाबा साधे एवढं पटलंय मला माझ्यासारखे खूप आनंदाने आणि अशी. हो, एक मी ऍक्च्युली एवढं वाईट बोलते लोकांना वाटेल काही नाहीच आहे का चांगलं आहे, तर नाही ऍक्च्युली जोक सपाट. पण प्रसादनी मला पण सेम, मलाही मी माझं लग्न आलं तेव्हा मी 19 होते, मला चहाही करता येत नव्हता कारण आईकडे सवयच नव्हती, मोठी बहीण होती त्यामुळे अचानक ते सगळं पडलं होतं अंगावर. पण त्या माणसाने मी वाटेल ते सुरुवातीच्या काळात त्याला खायला घातलं, एक्सपेरिमेंट करून करून की पुस्तक. रुचिरा नावाचं पुस्तक माझ्याकडे, तेच पुस्तक आजही आहे. त्याच्या अशा पत्रावळ्या निघाल्यात पण मी ते जपून ठेवलं, एक तर ती माझी आठवण म्हणून आहे. आणि आईनी लग्न करून निघताना ते दिलं होतं. तेव्हा फोन नव्हते की वारंवार फोन करून आईला विचारावं की आता ही भाजी कशी करायची किंवा काय, किंवा यूट्यूब नव्हतं. सो सोर्स काही नव्हता, पुस्तकातनं बघून करणे. मी वाटेल ते करून खायला घातलंय त्याला. आणि काहीही म्हणजे त्याने चुकूनही तक्रार नाही केली आहे. पहिल्यांदा तर सुरुवातीला मी जोपर्यंत खायला बसत नाही तोपर्यंत कळायचं नाही यात मीठ नाही आहे, तिखट जास्त झालंय, कडूच झालंय. सो बऱ्यापैकी ह्या गोष्टी म्हणजे तो स्वभाव त्याचा असा आहे ना की मला येत नाहीये ना, असं मला कळू शकतं यार हे चुकू शकतं. पण त्याला, आणि मुळात तो फूडी आहे, म्हणजे त्याला भयंकर खाण्याची आवड आहे. असं असतानाही त्याने माझ्याकडे आईकडे पण कधी तक्रार नाही केली. तक्रार म्हणजे असं गमतीतही तो आईला असं म्हणायचा की आई म्हणायच्या हो हिला काही येत नाही, तुम्हाला काय खायला घालते ती. म्हणजे नाही मस्त करायला लागली ती आता, आज हे केलं होतं आज ते केलं होतं, असं खूप एनकरेज केलंय त्यांनी त्या काळात सुरुवातीला. मंजूताईने आता वय सांगितलं की 19व्या वर्षी लग्न झालं. मी थोडं मागे घेऊन जाईन. लव्ह स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. लग्नाचा दिवस कसा होता, दोघांची वय किती होती, कुठे लग्न झालं, कसं झालं ते ऐकायचंय. लग्न झालं तेव्हा माझं नाटक चालू होतं, भ्रमाचा भोपळा नावाचं, राजा गोसावींचं. तर आदल्या दिवशी पण प्रयोग होता
आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तर 3 प्रयोग होते. आणि सुरुवातीचा काय रे, म्हणजे आजही माझ्या शब्दाला वजन आहे असं मला वाटत नाही. तेव्हा तर काय खिसगंटीतही नव्हतो मी. तर त्यामुळे काय करायला लागणार, काय पर्याय नाही काही. तर आदल्या दिवशीचा प्रयोग संपून मी लाल डब्याच्या एसटीने पुण्याला गेलो. आणि 3/4 मला पूर्ण कपडे आवडतच नाहीत. आता हे तुम्ही बोलले म्हणून मी पण 3/4 स्लीवलेस साधारण किंवा टी शर्ट असाच वेश असतो माझा. मी तसाच कार्यालयात गेलो. तर हिची आई दरवाजात वाट बघत होती की कधी येत आहेत कधी येत आहेत. सीमनपूजन असतं ना पुण्यामध्ये. तर 7 तारखेला लग्न होतं, 6 तारखेला हा कार्यक्रम होता. आणि संध्याकाळचे 5 वाजले तरी हा आलाच नव्हता. म्हणजे आता सुरू होणार सगळे कार्यक्रम, नातेवाईक यायला लागलेत वगैरे. हां, मी आलो आणि त्या म्हणाल्या की हां आलात का, तुम्ही तयार व्हा. तर मी आता म्हणजे खेचायची सवय आहे. मी म्हटलं की तयार काय व्हायचं, मी असंच येणार आहे. तर त्या आतमध्ये जाऊन रडायला लागल्या. अगं ते लग्नाला अर्ध्या चड्डीत उभं राहणार. आणि ते एवढे कपडे बिपडे घेतले ते मग आता लोक काय म्हणतील, मंजू आपले सगळे गावाकडची लोक दाखव ते चड्डीतच उभं राहणार म्हणतात. म्हणलं आई, एक तर ती चड्डी नाही, त्याला 3/4 म्हणतात. आणि दुसरं तो नाही राहणार असा. नाही, तू पहिली खाली चल, तू पहिले त्यांना सांग काय ते. हा, आणि अजून एक विशेष आता हे आवडणार. मला एक सांग, साधारण तुझं लग्न झालं, कुठे झालं तुझं लग्न? ठाण्यात. हॉलमध्ये, मॅरेज हॉल. युजली लग्न मॅरेज हॉल मध्ये होतात. आजकाल लॉन्स वर होतात, यु नो, आजकाल ना. हा, पण हॉलमध्ये तर पूर्वापार पासून चालू झालेलं लग्न. लग्नाचा हॉल. आमचं लग्न दुकानात झालं. दुकान आमच्या. तू आजपर्यंत जेवढ्या लग्नाला गेलीस, तुझं लग्न धरून कुठल्याही मंगल कार्यालयाला गेट असतं ना, असं असं गेट असतं ना. आमच्या मंगल कार्यालयाला शटर होतं. त्यामुळे मी हिला म्हटलं आपलं दुकानात लग्न आहे. मी त्याला म्हटलं, अरे तुला उघडायला लागलाय का ते शटर? ते उघडलंच आहे ना आधीपासून. आणि मोठा म्हणजे फेमस हॉल आहे अगं तो, पुण्यातला वर्षानुवर्ष जुना हॉल आहे तो. हा जे सांगतोय दुकानात वगैरे, उलट तो आपल्या लग्नाच्या वेळेला रिनोव्हेट केला होता त्यांनी, नवा कोरा हॉल. शटर नव्हतं. तेव्हापासून बोलतो तो मला, आपलं लग्न दुकानात झालंय, दुकानात आलंय. पण गंमत होती सगळी, मजा. आणि मग पुढे लग्न झालं. पण मंजूताई आली का तुला खाली कन्व्हिन्स करायला? तेव्हा ते सगळा कल, सगळा ते वेगवेगळ्या साड्या, ते जे उपजत आहे. लग्नात काय करायला हवं होतं मी दुसरं? बरोबर. नटण्या मोरण्यातच ती तिकडे बिझी होती. त्यामुळे पण माझ्या लग्नात इंटरेस्टिंग, म्हणजे तुला रेंज बघ कळेल. माझ्या लग्नात राजा गोसावी पण होते आणि श्रेयस तळपदे पण होता. चंद्रकांत गोखले होते. म्हणजे अर्थात चंद्रकांत गोखले हिच्या वडिलांच्या कडून आले होते, त्यांची ओळख होती. पण राजा गोसावींबरोबर मी जस्ट पुणे सोडायच्या आधी नाटक केलं होतं आणि आताही करत होतो ब्रह्माचा भोपळा. त्यामुळे राजाभाऊ आले होते लग्नात. आणि श्रेयसची माझी तेव्हाची नुकतीच मैत्री. आम्ही तेव्हा नाटक पण करत होतो. तर त्यामुळे श्रेयस या रेंजची लोक माझ्या लग्नात होते. मजा आली ती. जित्या होता. आत्ता म्हणजे मला ना इतकं छान सगळं चालू आहे ना, जी गोड गोड आपण जे म्हणतो ना, की आपल्याही नकळत आपण बोलत असतो, अरे आपण हे तर इतकी वर्ष हे झालंच नाही आपल्यामध्ये, असं आपण कुठे वेळ मिळालाय, आपण असं कुठे बोलतोय. आजच्या ह्याच्यात ते होतं, आपण सगळं मिस करतो. आणि कधी ना कधी या निमित्ताने ते पुढे आपण ते एन्जॉय करतो त्या गोष्टी. मला आता इथे विचारायचंय, दोघंही, आता तूही त्याच्या बरोबरीने असतेस कामामध्ये, तो डिरेक्टर असला की तू तिथे असतेस, आणि आता तू म्हणालीस तसं. पण असं असतं ना, सकाळी जेव्हा आपण एकत्र निघणार असतो तेव्हा प्रचंड घाई असते, आपल्याला आवरायचं असतं सगळं. आणि हे सगळं आवरताना जर दोघांनी एकमेकांना साथ दिली तर आपण वेळेत तिथे फील्डवर, शूटवर पोहोचणार असतो. तो माहोल कसा असतो, आणि त्याच्यामध्ये जर एकमेकांमध्ये धुसफूस झाली की ते सगळं पुढे कसं होत असतं, कुठल्या वळणावर ते वळण घेत असतं? एक मोठा दीर्घ श्वास घेतला त्याने. तिला आवरायला 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटं. तिला 5 मिनिटात ती रेडी होते.
म्हणजे जर कुठे पोचायचंय आपल्याला आणि वेळ दिलीये तर मी 5 मिनिटातही रेडी होऊ शकते. मला- वेळ आहे तर मी फुरसतीतही होईन. मला कमीत कमी 1.5-2 तास लागतात. म्हणजे झोपेतनं उठल्यापासून घरातनं बाहेर पडेपर्यंत 1.5 ते 2 तास कुठे नाहीये. पण हे उलट आहे ना, म्हणजे हो. का बरं, या 1.5-2 तासात तो असं काही करत नाही की ज्यांनी मला मदत होईल. त्याच चालू असतं. यातलो तो घरातला जो तुझा प्रश्न होता की घरातला आवरून तो मी जी 5 मिनिटात रेडी होते ती पटकन निघायचं असेल तर, पण आता आपल्याला 11ला निघायचं आहे तर मी सकाळी 9लाच, मी आधीच उठतो 8-8:30लाच उठून घरातलं सगळं मीच करत असते. त्याचा घोळ काय आहे, अलीकडे तो जरा आता मला खूपच मदत करायला लागलाय. जेन्युअनली सांगितलं की करतो. माझा जरा सांगायचा पण स्वभाव नाही अगं पहिल्यापासून, कारण तो नव्हताच ना. सांगणार कुणाला? मला ती सवयच लागली नाही की हे करून टाक किंवा ते करून टाक सांगायला. मग जसं जसं आम्ही एकत्र काम करायला लागलो तर ना ते थोडंसं म्युच्युअली झालं की मी जशी घराच्या बाहेर पडायला लागले आणि काम करायला लागले ना, सो त्यालाही कदाचित ही जाणीव झाली असावी की थोडीफार का होईना आपण ही मदत करूया. थोडीफारच करतोय, पण करतोय. जी नव्हतीच त्या मनापेक्षा त्याच्यापेक्षा थोडीशी आहे, ऑफकोर्स आहे. बरोबर आहे. हो, अगदी बरोबर. 1.5-2 तास जेव्हा लागतात आणि मंजू जेव्हा चिडते, नाही चिडत. नाही चिडत, सवय झाली इतक्या वर्षांची. मी आणि मुलं समजा तो आदल्या दिवशी सांगतो आपल्याला उद्या पहाटे 6ला निघायचं ना, समजा पुण्याला निघायचं, पहाटे 6ला निघायचं, तयार राहा. आम्ही तिघं 5:45ला बसून सोफ्यावर असे बसलेले असतो. त्याच्यानंतर आम्ही निघतो कितीला? 7:30-8. आणि ह्याच्यावर आता मुलं तर मोठी झाली ना, मुलं आजकाल बाबा 6 म्हणतोय ना, म्हणजे 8 तर नक्की वाजते असं म्हटले आणि जर चुकून उशीर झाला त्यांना उठायला तर तो चिडतो. म्हणजे चिडेल का तर तुझा आवरलाय का, तुम्हाला काय नव्हतं. अरे पण तुझं आवरलंच नाहीये. पण आधी सुरुवातीला चिडचिड व्हायची का मुलांची तुझी? मुलांची कशी होईल ग, काय विचारे बोलणार. माझी अजूनही पण तरी तुम्हाला सांगायचे काय बाबा एवढं लेट करतात, अरे यार काय नाही. मुलांनी आता ऍक्सेप्ट केलं असावं बहुधा. म्हणजे त्यांची चिडचिड असं नाही, पण आता लहान होते तेव्हा झोपेतनं उठवून न्यायचं असायचं तेव्हा ऑफकोर्स झाली असेल त्यांची, पण माझी अजूनही होते. मी म्हणलं तसं, कारण आवरतच नाही तो बरोबर. निवांत कधी सांगण्याचा प्रयत्न केला की अरे प्रसाद लवकर कर, लवकर आवर जरा, माझ्यापेक्षा थोडस अर्धा तास लेट कर पण लवकर कर. मी हे वाक्य बोललेच नसेल की लवकर आवर. 3 करोड वेळा वगैरे म्हणले. म्हणजे दिवसात 50,000 वेळा म्हणत असेल. नाही ऐकत पण. पण हे सगळं झालं तर लग्नानंतर थोडा आधीचा जो स्ट्रगल पाहिला तर तो स्ट्रगल बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, पण एक चित्रा सिनेमाशी रिलेटेड काहीतरी एक स्ट्रगल होता प्रसाद. सो ते नेमकं काय होतं आणि ती फेज काय होती, त्याच्यातून ओव्हरकम व्हायला पण थोडा वेळ लागला, तेव्हा मंजिरीची साथ कशी लाभली तुला? तेव्हा मंजिरी नव्हतीच आली मुंबईत. आमचं लग्न झालंच नव्हतं. मी एका ठिकाणी PG म्हणून राहत होतो आणि तिथलं भाडं मी 3 महिन्याचं भरलं होतं. माझ्याकडे पुण्यात बाईक होती, ती बाईक विकून मी भाडं भरलं होतं 3 महिन्याचं. पण 3 महिने झाले आणि मला काही काम मिळालं नाही आणि ते 3 महिन्याचं भाडं संपलं. आता ते 3-3 महिन्याच्या भाड्यावरच ते रिन्यू होणार होतं. तर त्या जागेच्या ज्या मालकीणबाई होत्या त्यांनी 4-5 दिवस वाट बघितली, पण नंतर त्या म्हणले की अरे पैसे दे बाळा, नाही तर मला शक्य नाही, कारण इकडे रोज माणसं येतात आणि थांबता नाही येणार मला. तर म्हटलं की नाही आहेत माझ्याकडे पैसे. तर त्या म्हटल्या मग मी घेते नवीन माणूस, म्हणजे तू जा थोडक्यात. आणि मी तेव्हा पुण्याहून त्या प्लॅस्टिकच्या ब्रीफकेस असायच्या माहिती आहे, VIP-च्या ती एक ब्रीफकेस आणि लिटरली एक गादी सुतळी लावून अशी काखेत, लिटरली खरोखर, आणि उशी त्या गादीत. ते घेतलं आणि बाहेर आलो. तर काय करणार काय. तर माझी एक मानलेली आत्या होती, बाबांची मानलेली बहीण, ती माझगावला राहायची, डॉकयार्डला. तर तिचा फोन नंबर होता माझ्याकडे, लँडलाईन. तर मी फोन करतोय तर ते काय कोणी उचलायलाच तयार नाही फोन. आमच्या घरी फोन नाही, म्हणजे पुण्यात आईबाबांकडे फोन नाही. आमच्या वाड्यात ज्यांच्याकडे फोन होता त्यांची वेळ रात्रीची होती. तर काय करणार काय, म्हणजे तर काय करणार. मी ती बॅग घेतली, गादी बिदी घेतली, शिवाजी मंदिरला आलो. ते वरती शिवाजी मंदिरच्या बॅक साईडला गॅलरी आहे मोठी, तिकडे ठेवलं. रात्री परत आलो, रात्री परत आत्याला फोन करतोय, काही नाही. आता काय करणार. मग परत तिकडे गेलो, कारण मला इतका नवा होतो की दादर ईस्ट टिळक ब्रिजवरनं शिवाजी मंदिर एवढंच माहिती होतं. मुंबई फिरणं झालंच नव्हतं तेव्हा.
सो परत तिकडे गेलो आणि काय काय करणार, बसलो आणि चित्रपटाच्या बाहेरची सगळी दुकानं आहेत ती बंद झाली होती. बाहेर बसलो आणि तसाच झोपलो. मला कळलंच नाही मी कधी झोपलो ते. जाग आली तेव्हा मध्यरात्र झाली होती, सामसूम होती आणि पहिलं बघितलं बॅग तिथेच होती आणि गादी माझ्या इथे होती. तर मग ती गादीच टाकली उशाला आणि बॅग अशी पायाखाली उडवून त्याच्यावर बॅगेवर पाय ठेवून झोपलो रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत शिवाजी मंदिर, तिकडे शिवाजी मंदिरच्या वॉशरूममध्ये फ्रेश झालो आणि परत आत्याला फोन केला. परत आत्या उचलत नाही, ती नव्हतीच. ती तिच्या कामासाठी हैदराबादला गेली होती. सो 2 दिवसभर शिवाजी मंदिर, मग खाली येऊन कोणतरी मित्र भेटेल, मग तो चहा पाजेल, कोणतरी म्हणेल चल वडापाव खाऊ, असं 2 दिवस. आणि मग 2 रात्री तिकडे झोपलो त्याच दुकानाच्या बाहेर. आणि मग तिसऱ्या दिवशी फोन केला तेव्हा ती आली होती. मग मी तिच्याकडे गेलो राहायला पुढचा महिना 2 महिने. पण मंजू ते तुला माहिती होता हा प्रवास किंवा हे सगळं तुला नाही, सांगितलंच नव्हतं तिला. कधी सांगितलं नाही, तेव्हा नव्हतं सांगितलं. तेव्हा नव्हतं सांगितलं. पण जेव्हा सांगितलं तेव्हाचा प्रसाद आणि आता जे काही फेम मिळतंय किंवा आता जे काही लॅविश तुम्ही जगताय, बट स्ट्रगलही खूप महत्वाचा असतो. सो जेव्हा सांगितलं तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती, की काय झालं असेल नेमकं? आपल्याला एक भीती असते ना, की कसे दिवस काढले असतील. त्यांनी मला जवळजवळ 3-4 दिवसांनी सांगितलं हे सगळं असं झालंय. कारण त्याच्याकडे फोन म्हणजे मोबाईल नसल्यामुळे मी त्या आजी ज्या होत्या त्यांच्याकडे फोन करत होते त्याला. तोही आठवड्यातनं एकदा व्हायचा. तो मी 2दा केला आणि तो तिथे नाहीये असं सांगितलं. तर नाहीये सांगितलं पण कळे ना, कारण हा बोलत होता, हा PCOवरनं फोन केला त्यांनी मला एकदा, पण मला तो कुठे आहे आणि काय माहीत नव्हतं. मग त्यांनी मला सांगितलं तो जे तू मध्ये 2 फोन करत होतीस तेव्हा मी तुला सांगितलं नाही, पण असं मला थिएटरच्या बाहेर झोपायला लागलं वगैरे. ऑब्व्हियसली त्रास झाला, खूपच वाईट वाटलं. पण माहीत नाही आता काय ना दीपाली, की ते त्या वेळेला आपल्याला काहीतरी प्रूफ करायचं आहे आणि आपल्याला उभं राहायचं आहे आणि ती सगळी उमेद इतकं काहीतरी बळ देऊन जाते. अशा वेळेला फक्त आम्ही एकमेकांबरोबर राहणं गरजेचं होतं. कारण मी काय सल्ला देणार होते, की माझ्याकडे पण काही मी गडगंज नाही. आम्ही टिपिकल मिडल क्लास फॅमिलीतले होत, की थांब मी पैसे पाठवते आणि तू कुठेतरी दुसरीकडे राहायला जा किंवा तू आजचा दिवस हॉटेलमध्ये राहा. हे नाही, राजा गोसावी होते त्या नाटकात. ते नाटक बंद झालं अचानक, कारण राजा गोसावी अचानक गेले आणि मग मला कित्येक महिने कामच मिळेना. पण जसं पहिला महिना कसा बसा मी काढला आणि लक्षात आलं की काही होत नाहीये, तर त्या क्षणी हिने नोकरी करायला सुरुवात केली पुण्यात. आणि मग ती मला हिच्या पगारातनं पैसे पाठवायची मला. आणि नाही सॉरी नाही, पण माझी नोकरी म्हणजे ती पण काय, मी रिसेप्शनिस्ट होते, कारण मी शिकतच होते, 12वी होते झालेली. सो असंही नाही की माझ्याकडे काही डिग्री होती. त्यामुळे त्या पगारातनं थोडे जे घरी द्यायचे त्यातनं मग मी सांगून देत होते आईबाबांना अर्थात, कारण तोपर्यंत आमचं घरी माहिती होतं. तर की पाठवली आणि असं गरज आहे म्हणून पाठवली असं न सांगता की असेच थोडे त्याला देते मी तिकडे वगैरे वगैरे करून पाठवत होते. पण ह्यावरून ना मला एक मुद्दा मांडायचाच आहे आज आवर्जून. म्हणजे अशी काही कॉन्ट्रोवर्सी वगैरे करायची नाही आहे, पण तरीही मला आज हे बोलायचं आहे. हे जे स्ट्रगलवरनं आम्हाला इतक्यांदा प्रश्न विचारले जातात आणि विचारले गेलेत दीपाली, मी तुला अत्यंत अभिमानाने आणि अत्यंत छाती ठोकपणे असं सांगते की प्रसादच्या फील्डमध्ये, प्रसादच्या बॅचचे, म्हणजे मी प्रसादच्या बॅचचे म्हणते, परत एकदा अंडरलाईन करते, प्रसादच्या आधीचेही सिनियर अभिनेतेही नाही म्हणत आहे आणि मी नंतरच्याही बॅचचे म्हणत नाही आहे. प्रसादच्या बॅचची जेवढी मुलं बाहेरून आली त्या सगळ्यांमध्ये मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते, प्रसाद इतका स्ट्रगल कोणीही केलेला नाही. काम मिळवण्यासाठी, पोट भरण्यासाठी, संसार टिकवण्यासाठी. म्हणजे अनेक आपलेच जवळचे जे आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, त्यांनीच मागे बोललेल्या काही गोष्टी जेव्हा कानावर येतात आपल्याबद्दल ना, तेव्हा मला हे सांगावंसं वाटतं की अनेकदा लोकांना, जे आपण गमतीत मगाशी म्हणलं की लोकांना वाटतं काय तेच स्ट्रगल ऐकायचा, तर तो आम्हाला सांगायचा नाही आहे जाणीवपूर्वक. आम्ही जेव्हा कुठेतरी इंटरव्ह्यूला जातो आणि ते प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याची उत्तरं दिली जातात. आम्ही त्याच्यावर काही कादंबरी आणि पुस्तक लिहितच नाही आहोत की आम्हाला जगायचं होतं, आम्हाला सर्व्हाइव्ह व्हायचं होतं आणि आम्हाला लग्न करून संसार. सो हे आम्ही आमच्याचसाठी केलंय, काही कुणावर उपकार नाही केलेत. पण ऑफकोर्स ते करणं आणि त्यावेळेला मुंबईत येऊन त्या ठिकाणी उभं राहणं कामासाठी. म्हणजे असंही प्रसादबद्दल बोललं जातं, अत्यंत C दर्जाचे सिनेमे प्रसादने केलेत, ऑफकोर्स केलेत, आणि मला नाही वाटत की कुठल्याही कलाकारांनी ते केले नसतील. पण प्रसादनी तेव्हा ते करणं कसं चुकीचं होतं हे काही लोक जी मला बोलली आहेत ते मला दिसले नंतर तसेच पिक्चर करताना. पण जेव्हा ती ही लोक बोलली आहेत ना, तेव्हा बायको, 2 मुलं आणि त्याचं घर
अशी कुटुंब जेव्हा चालवायची असतात एका माणसाला, तेव्हा काही कामं करावी लागतात. कुणाच्या घरात लूटमार नाही केली आहे किंवा काही कुणाच्या घरी डाका नाही घातला आहे किंवा काही क्राईम नाही केला आहे. पोट भरण्यासाठी काहीतरी कदाचित वाईट चुकीची पण असतील काही लोकांसाठी जी कामं केली आहेत, जी मान्यच करतोय आम्ही की केली असतीलच, पण त्यातनं 4 पैसे येणार होते, मुलांच्या फिया जाणार होत्या, घरात अन्न शिजणार होतं, पोटं भरणार होती आणि तो परत दुसऱ्या दिवशी जाऊन कामाला शूटिंग करू शकणार होता. मुंबईत येऊन सर्व्हाइव्ह होण्याचा हा आमचा काळ हा आमच्यासाठी किती टफ होता हे मी कितीही वेळा आणि कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं ना तरी ते म्हणजे पुन्हा त्याचा बाजार नाही मांडायचा आहे मला, पण ते जेन्युनली तो स्ट्रगल केला आहे. काही लोक असं म्हणतात, गमतीने असं म्हणतात की नाही मी काही स्ट्रगल नाही केला, मी अत्यंत सुखावह आणि मस्त फॅमिलीतनं आलो, छान राहिलो. ती चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे ते तुम्ही केलेत म्हणून तुम्ही चुकीचे आहात किंवा असं काही माझं म्हणणं नाही. आमच्या नशिबी ते नव्हतं. हा आमच्या नशिबाचा भाग होता की आम्हाला स्ट्रगल करावा लागला, पण तो करावा लागला हे डिनाय नाही करू शकत आम्ही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत आम्ही. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि आज जे तू म्हटलीस की आजचा दिवस बघतोय आम्ही, तो कदाचित त्यामुळे कष्ट प्रसादनी इतके अशक्य केलेले आहेत. डे नाईट असं सलग 3 ते 4 दिवस त्यांनी काम केलं आहे. 4थ्या दिवशी तो घरी आला आहे. ETV चालू होतं तेव्हा, अल्फा मराठी होतं, सह्याद्री, अशा 3ही चॅनलवरच्या सिरियल्स तो करत होता. म्हणजे काउंट न करता येण्यासारखे रोल असतील कदाचित, पण त्यावेळेला हा एक सीन मला विक्रम गोखल्यांबरोबर आहे, हा एक सीन मला अशोक सराफांबरोबर आहे, अशा लोकांबरोबर आहे म्हणून मी केले कारण मला आत्ता प्रूव्ह करता येईल आणि मला थोडे पैसे मिळतील. म्हणजे तेव्हा काही तो गाडीने फिरत नव्हता, तेव्हाही तो ट्रेननीच जाऊन हे सगळं करत होता. तर ते ट्रेनचं तिकीट सुद्धा परवडण्यासाठी काही कामं करावी लागत होती, म्हणजे काढण्यासाठी. अशा खूप गोष्टी आहेत की मला हे जेव्हा असं ऐकायला येतं तेव्हा वाईट वाटतं की म्हणजे आता हे आपल्याकडे ट्रोलर्स जे काही पीक आलेलं आहे की अनेकदा आमच्या स्ट्रगलबद्दल आणि ह्याच्याविषयी बोलतात की प्रत्येकाचा स्ट्रगल आहे असं मी म्हणते. ज्या माणसाने कमेंट केली आहे ना त्याच्याही लाईफमधला स्ट्रगलच आहे काहीतरी म्हणून तो फ्रस्ट्रेट होऊन लिहितोय. ते त्याला कळत नाही आहे बिचाराला. पण माझा प्रॉब्लेम हा आहे की ते ट्रोलर्स नाही जास्त त्रास देत, आमच्या जवळची लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्याचा त्रास होतो. याच मुद्द्याला धरून मी थोडं पुढे वाढवणार आहे. प्रसाद दादाविषयी मी त्याविषयी बोललो होतो आणि आता स्ट्रगलचा मुद्दा आला म्हणून मी तो प्रश्न इथे घेतोय. 35 वर्ष दादाचा स्ट्रगल आहे, त्याने रक्ताचं पाणी केलेलं आहे. आज त्या स्ट्रगलनंतर एक अलिशान घर तुमच्या वाट्याला आलेलं आहे आणि आज तेही त्याच्यावरही बोललं जात आहे, त्याच्यावरही चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होतं. दादा माझ्याशी त्याविषयी बरंच बोलला इंटरव्ह्यूमध्ये. मला आज तुला विचारायचं आहे की पत्नी म्हणून किंवा मंजिरी ओक म्हणून कसं बघतेस की इतकी मेहनत करून जेव्हा आम्ही काहीतरी मिळवतो तेव्हा सुद्धा त्याच्याविषयी जवळचीच लोक बोलतात. धर्मवीर रिलीज झाला ना जेव्हा, तेव्हा माझ्या मोठ्या मुलाने मला असं सांगितलं फोन करून की आता तू सायकल जरी घेतलीस ना तरीही ती आपल्याला कुणीतरी दिलेलीच असणार आहे. तुझ्या घरात स्टीलचा डबा जरी तू घेतलास तरी तो कुणीतरी तुला दिलेलाच असणार आहे, ह्याची आधीच तयारी ठेव. आणि माझा मोठा मुलगा इतका समंजस आहे. आत्ता त्यांनी प्रसादला गाडी दिली तेव्हाही त्यांनी हे डोक्यात ठेव. मी त्याला विचारलं पोस्ट करायचं आहे का, तू म्हटलास तर करू, नाही तर नको करूया. तर त्यांनी वेळ घेतला त्याच्यावर की काय करूया काय नको. तो म्हटला करूया, चल काही नाही होत, ठीक आहे. आपण पोस्ट नाही केलं तरी लोक बोलणार आहेत, पोस्ट केली तरी बोलणार आहेत. मग आपल्या आनंदामध्ये 10 लोक तरी इन्व्हॉल्व असतील प्रामाणिकपणे, त्यांच्याशी शेअर करू. अरे एक कमेंट अशी होती त्या, म्हणजे मला हा ओरडतो तू कमेंट्स का वाचते, पूर्वी मला त्रास व्हायचा, आता मला हसायला येतं पण मी हसण्यासाठीच वाचते त्या. एकाने लिहिलं होतं काय करतो तुमचा मुलगा नक्की तिकडे, त्याची ITR टाका इकडे. म्हणजे मी ह्याला म्हटलं बरं समजा मी ITR टाकले तर तुम्ही काय म्हणणार, हे काय तुम्ही बनवून घेतलेत कोणाकडनं तरी, म्हणजे तुम्ही थांबणारच नाही आज. मग ठीक आहे ना, म्हणजे मी पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येते की मला ते काय बोलतात जे मला ओळखत नाहीत, जे प्रसादला ओळखत नाहीत, जे आमच्याबरोबर मित्र असल्यासारखे वागत नाहीत, ते नाहीच आहेत ते मित्र, त्यांनी नाहीच फार काही त्रास होत. जेव्हा आपल्या जवळचे बोलतात आणि जे आमच्या कानावर येतं स्पेसिफिक काही नावांसकट, तेव्हा त्याचा त्रास होतो. अरे होतो, कारण अत्यंत म्हणजे काय अभिमानाने तो दिवस अचीव्ह केला आहे आम्ही. आज ते घर म्हणजे हप्ते भरण्यासाठीचा स्ट्रगल आजही चालू आहे आमचा, रोज उठून चालू आहे. म्हणजे 5 मिनिटापूर्वी आमच्या ते डिस्कशन झालंय. मी आता
डिटेल जास्त बोलू शकत नाही. 5 मिनिटापूर्वी कुणाला आणि किती सांगणार आहेस तू? तो ठीक आहे. सो आता घराचा मुद्दा सुरू आहे म्हणून विचारते की आता तुम्ही तुमचं हक्काचं स्वतःचं घर झालं, जे खूप सुंदर आहे, आम्ही बघितले त्याचे व्हिडिओज. पण मुंबईत जेव्हा तुम्ही आला होता आणि ते जे पहिलं घर होतं ते कसं होतं आणि त्याच्या काही आठवणी सांगा, आणि ते कसं मिळालं होतं तुम्हाला, त्याच्या काही आठवणी सांगा. पुणे सोडून जेव्हा मुंबईत आम्ही आलो तेव्हा बोरिवलीला भाड्याच्या घरात राहत होतो. ते आम्हाला ओळखीतनंच मिळालं होतं. ॲक्च्युली किस्सा त्याचा नाही आहे, किस्सा पुढच्या घराचा आहे. आमचं हे जे घर होतं हे आम्हाला ओळखीत आमच्या एका मित्राच्या थ्रू असं मिळालं होतं, जे पॉश घर होतं, विथ फर्निचर होतं. सो आम्हाला पॉश म्हणजे सोफा आणि असं वालं होतं. तर आम्हाला असं झालं होतं मुंबईत आल्या असं घर मिळालं आहे. पण त्याचं भाडं एवढं होतं की आम्हाला मुंबईत कुणाला अप्रोच करायचं आणि कुठे घर शोधायचं हे माहीत नसल्यामुळे आम्ही ते डन केलं होतं. आणि असा विचार केला की काही महिने तरी आता पैशाचं प्रेशर नाही, म्हणजे घराचं प्रेशर नाही की डोक्यावर छत आहे, असं ते आमचं पहिलं घर होतं. पण भाडं जास्त असल्यामुळे 11 महिन्याने आम्हाला ते परवडणार नव्हतं. सो मला म्हणजे त्या माणसाने अचानक तो आला आणि म्हटला की तुम्ही हे घर खाली करा. तर हा नव्हता आणि हा दौऱ्यावर गेला होता नाटकाच्या, आणि मुलंही नव्हती ऑब्व्हियसली, म्हणजे झालीच नव्हती. तर मी म्हटलं अहो खाली करा म्हणजे थांबा, माझे मिस्टर नाही आहेत. तर तो म्हटला नाही ते काय माहीत नाही मला, तुम्ही खाली करा. तर मी हा रणांगणच्याच दौऱ्यावर गेला होता. रणांगण नावाचं नाटक करत होता आणि वामन केंद्रे सरांनी ते डिरेक्ट केलं होतं. सो तो एकदा वामन केंद्रे सरांच्या घरी गेला होता ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्याबरोबर. तर त्याला ते कॉम्प्लेक्स खूप आवडलं होतं. असं तो मला घरी येऊन एकदा म्हटला होता की अगं मी आता वामन सरांना सोडायला गेलो होतो, तो कमाल घर होतं गं, आय मीन तो एरिया मस्त एकदम सेफ वाटला. मंजू सर म्हटले काय वाटलं तर सांग, आपण इथे बघू एजंट तुला शिफ्ट व्हायचं असेल तर. तर वर्ष आम्ही बोरिवली काढलं. मग वर्षभराने लक्षात आलं की आपण नाही परवडणार आहे, मग आपण शिफ्ट होऊया. हे मला आठवलं आणि ज्या रात्री तो माणूस येऊन मला सांगून गेला, रात्र म्हणजे तो किती वाजता आला असेल, 4-5 वाजता आला असेल संध्याकाळी. मी उठले, मी रिक्षा केली आणि कांदिवलीला ठाकूर विलेजला गेले, ठाकूर कॉम्प्लेक्सला गेले. शोधत होते कुठल्या तरी रँडम एका एजंटकडे मी गेले. लिहिलं होतं तिथे की घर मिळेल म्हणून. आणि मी त्याला म्हटलं मला घर पाहिजे बाबा. तो म्हटला ओके कसं पाहिजे काय. म्हटलं बाबा एवढा वेळच नाही आहे कसं पाहिजे, दारं खिडक्या, मला घर पाहिजे, आता डोक्यावर छत पाहिजे. तो म्हटला हाँ तो गुजराती होता. म्हटलं हाँ भाभी लेकिन थोडा रुको, मुझे कुछ तो लिखने दो क्या चाहिए. म्हटलं जिथे एक खोली पण चालेल मला उद्या शिफ्ट व्हायचं आहे. तर तो फिरला माझ्याबरोबर. रात्रीचे 9:30 वाजता मला त्या घरात लाईट नसलेल्या एका घरात आम्ही दोघं, एक अनोळखी एजंट आणि मी, असे आम्ही दोघं जण गेलो. ते घर मला दिसलंही नाही कारण तिथे बंद होतं, त्यामुळे बल्बही नव्हता. आणि सो कसं बसं 1 रूम किचनचं घर होतं ते. म्हटलं हे डन आहे. तो म्हटला ते सकाळी येऊन एकदा बघा. म्हणजे वेडा आहेस का, हे डन आहे मला आत्ता. आणि तेव्हा त्याचं भाडं 2,500 होतं. हे मी तुला सांगते 99 सालची गोष्ट, ठीक आहे. आणि झालं मग मी टेम्पोत एकटीने सगळं सामान भरलं, एकटीने म्हणजे टेम्पोवाले आणि मी असं सामान भरलं आणि बोरिवलीवरनं कांदिवलीला शिफ्ट झाले. ह्याला हे काहीच माहीत नाही आहे कारण हा दौऱ्यावरच आहे, ह्याला कुठे कॉन्टॅक्ट करायला स्कोपच नाही. मी जे घर सोडलं त्या घराच्या बाजूला जे कुटुंब होतं त्यांच्याकडे ॲड्रेस आणि पत्र लिहून आले होते की तो आला की त्याला द्या, कारण फोन नाही ना. 98 सालची गोष्ट, 99. हां. तर मग तो दौऱ्यावरनं तिकडे गेला आणि तो बेल वाजवतोय आणि तो पोहोचला काहीतरी पहाटे 5 वाजता. म्हणजे दरवाजे उघडले नव्हते लोकांचे. बेल वाजवतोय, कोणी उघडेना, दार उघडेना. काळजी वाटायला लागली. वॉचमनला विचारतोय, वॉचमनला काही माहीत नाही, काही नाही. तो इतका घाबरला होता की गेली कुठे. आणि मग एक जरा थोडं उजाडल्यानंतर, थोडं सकाळ झाल्यानंतर शेजारचे त्या भाभी होत्या, त्यांनी आले सांगितलं की अरे वो आपकी बीवी सामान लेके शिफ्ट हो गई मतलब अरे वो छोड़ना पड़ा उनको घर. तो ओनर आहे, वो बोला छोड़ दो. आणि मग तो तिकडे आला आणि त्याने मला आल्या एवढी घट्ट मिठी मारली. मला आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मी अशा काही गोष्टींना मी नाहीच आहे. कितीही मला वाटलं किंवा त्याला वाटलं तरी बऱ्याच अशा गोष्टींना म्हणजे हा मी पर्टिक्युलर घराचा इन्सिडन्स मला आठवते की हा त्यावेळेला माझंही वय 20 आणि 21 होतं का. म्हणजे माझ्यासाठी पण हा डिसिजन घेणं पण निभावलं बाप्पाच्या कृपेने. तेव्हा अशी काही भीती वगैरे वाटली ना की आपण एकटंच, कारण की मुंबई आहे शेवटी, एकटंच फिरतोय. नाही वाटली. मी ना गेल्या माझा 1-2 महिन्यात मी एक जॉब सुरू केला होता. एका मॅगझिनमध्ये मी जॉब करत होते. मी नाव सांगते, तुम्ही एडिट करा. 4 चौघी नावाचं मॅगझिन आहे, तिथे मी जॉबला होते. त्यांचं मार्केटिंग मी करत होते. तर मार्केटिंगसाठी मी पार सायन आणि धारावी आणि वाशी पर्यंत जायचे लोकांकडनं ॲड्स गोळा करायला. हां, म्हणजे कुठेही जायचे मी
लोकली, त्यामुळे मला बऱ्यापैकी माहित होतं. पण मला ठाकूर कॉम्प्लेक्स माहित नव्हतं, कारण मी कधी तिकडे गेले नव्हते. मला हे फक्त आठवलं त्या दिवशी की तो म्हटला होता की अरे इथे मस्त आहे, तो एरिया एकदम सेफ आहे, तू एकटी असतेस वगैरे वगैरे, आणि ते झालं क्लिक आणि झालं नशिबाने. सो तिथपासनं सुरू झालेला प्रवास आज. त्याच्यानंतरही आम्ही जेवढी घरं घेतली ती आमची स्वतःचीच होती. म्हणजे असं नाही की आज आम्ही पहिल्यांदा स्वतःचं घर घेतलं, तीही स्वतःचीच होती. आम्ही आलो मुंबईतनं जेव्हा, तेव्हापासून अंधेरीची क्रेज होती की या क्षेत्रातली लोक कुठे राहतात, तर अंधेरी आणि जुहूला. पूर्वी ते मॅगझिन यायचं, मी माधुरी दीक्षितला पत्र पाठवायचे, तर ते त्याच्यावर तो जो ऍड्रेस यायचा ना तो जुहूचा यायचा. सो एक अट्रॅक्शन होतं अंधेरी आणि जुहूचं. तर आम्ही मुंबईत आल्यानंतर सुद्धा असे कधी फिरायला पण नाही जाऊ शकलो, कारण लांब पडेल अंधेरी. ट्रेनला आत्ता एवढे पैसे गेले, तर मला उद्या ऑडिशनला जायचंय, तर मला पैसे नाही, तर मी फार जाऊ शकलो नाहीये. आणि मग त्यामुळे ना ती क्रेज राहिली आमची अजूनही. म्हणजे असं नाही झालं एवढी वर्ष उंच नाही येत, आता नको यार अंधेरी, आता थोडं मे बी बँड्रा नाही, ती राहिली अगं. आणि लकीली आपली कामं सगळी इकडेच असतात. सो मी कांदिवली टू अंधेरी, म्हणजे आता हिरकणीची प्रोसेस किंवा चंद्रमुखीची प्रोसेस ना गं 2.5 तास ट्रॅफिकमध्ये जायला लागले. सो मग आम्ही विचार केला, मुलांची शिक्षण, माझ्या शाळा पूर्ण झाल्या होत्या, कॉलेज मोठा तर तिकडेच गेला होता जर्मनीला, आणि धाकटा कॉलेजला माटुंग्याला जात होता. त्यामुळे तसं आम्हाला सगळं जमणार होतं सोडणं ठाकूर कॉम्प्लेक्स. सो 22 वर्ष मी ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये होतो. म्हणजे तिथेच हे भाड्याचं घर झालं, मग तिथेच 1 BHK झाला, तिथेच 2 BHK. सो जे काही झालं ते सगळं ठाकूर कॉम्प्लेक्समध्येच झालं. मंजुला तर विचारायचा एक प्रश्न म्हणजे, आता तू म्हणालीस की वर्षभर नोकरी केली आणि वर्षभर सांभाळलं सगळं, पण हे सगळं करताना बऱ्याच जणांचा, आता ट्रोलर्सचा पण विषय निघाला म्हणून मी विचारते, की सगळ्यांचं म्हणणं असतं की सेलिब्रिटींच्या सोकॉल जे वाईफ असतात त्या त्यांचं काम ते जे शिकलेले असतात ते सोडून ते लगेच त्यांना असिस्ट करायला लागतात किंवा त्यांच्या फील्डमध्ये जायला बघतात. सो ह्याच्यावर तुझा काय टेक आहे, की एक जनरल ते लोक मत लादून देतात की आता हे ना, मग आता ह्यांची वाईफ येईल आणि त्यांना असिस्ट करेल किंवा प्रोड्यूस करेल किंवा तिचं नाव लागेल, असं एक जनरल थॉट होतो. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? पुन्हा एकदा तेच दीपाली, ट्रोलर्स सोड गं, हे आपल्याच फील्डमधली लोक बोलतात. अच्छा, तुला गंमत सांगते मी, माझे इंटरव्ह्यूज घेतले जातात हे पण काहींना पटत नाही. अरे बाप, काम करणं तर फारच दूर राहिलं. मी अशी लोक बघितली आहेत. माझी एक मैत्रीण मला असं म्हणाली होती साधारण 10 ते 12 वर्षापूर्वी की तू किती शिकली आहेस, तर मी म्हटलं MCOM. तू MCOM करून घर काय सांभाळतेस? माझी आई मला असं म्हणते, ज्या शिकून घर सांभाळतात त्यांच्यात आणि मोलकरणीत काय फरक आहे? अरे बापरे, हे डायरेक्ट स्टेटमेंट होतं. आता 10 वर्षांनी त्याच मुलीबरोबर माझी काम करायची एक वेळ आल्यानंतर तिला ते झेपलं नाही. ती माझी कॉर्डिनेटच नाही करू शकली. का तर मी नाही कम्फर्टेबल म्हटली. तर मला ना दोन्ही, म्हणजे परत तेच ना की मी काम करत नव्हते, तो प्रॉब्लेम होता. बरोबर. आता मी घर सांभाळून मुलं मोठी झाल्यावर काम करते तरीही प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रॉब्लेम आहेच आहे ना, मग मी कशाला लक्ष देऊ? आता राहिला मुद्दा की तुम्हाला हे सोपं मिळतं का, तर नाही दीपाली. मी प्रसाद बरोबर तेव्हापासून ऍक्टिव्ह आहे, जेव्हा सोशल मीडिया नव्हता, जेव्हा रेड कार्पेट नव्हतं, जेव्हा कुठलेही इंटरव्ह्यूज कधी घेतले गेले नाहीत माझे, आणि जेव्हा ब्लूटिक अमुक आणि ढमुक तेव्हा काही नव्हतं. मी तेव्हापासून त्याच्याबरोबर, मी अत्यंत तहानी बाळं घेऊन जी अवॉर्ड्सला बसलेली आहे 25 आणि 28व्या लाईनमध्ये, प्रसादचा फक्त एक चेहरा दिसायला स्टेजवरचा. तेव्हा या फील्डमधल्या ज्या अनेक ज्या काही असतील सो कॉल्ड, त्यांच्यासाठी हे फील्ड इतकं इम्पॉर्टंट पण नव्हतं. माझा मुद्दा हा आहे की तू नवरा असो किंवा बायको असो, ती जे काम करते त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, तरच ते बॉन्डिंग होणार आहे. मग बाई घर सांभाळत असेल तरी त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, किंवा नवरा बाहेर जे त्याचं क्षेत्र आहे, काही डॉक्टर, इंजिनियर, ॲक्टर, बिझनेसमॅन, काही, तर ते त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण त्याच्या फील्डमध्ये तुम्ही, म्हणजे आता प्रसाद, आपण पर्टिक्युलर प्रसादबद्दल बोलूया. समजा तो रॅपो मी इनिशियल काळात नसता क्रिएट केला त्याच्याबरोबरीने इतरांबरोबर, म्हणजे आज मी त्याच्याबरोबर जात होते तेव्हाही, जेव्हा कॅमेरेच नसायचे तेव्हाच्याही माझ्या ओळखी आहेत ना दीपाली. तेव्हाची लोक, म्हणजे आता अशोक शिंदे किंवा विक्रम काका, ती लोकही मला तेव्हापासून ओळखतायत ना, जेव्हापासून मी त्याच्याबरोबर जाते. ते तर सोशल मीडियाशी काही संबंध नाही. म्हणजे आमचे अनन अभ्यंकर, शैलेश दातार, ही लोक जेव्हापासून आहे तेव्हापासून मी जाते, आणि मला त्या फील्डची आवड आहेच आहे. मी माझी प्रसादची ओळखच या कामामुळे झालेली आहे. ते क्षेत्र मी नाही निवडलं कारण मला त्याच्यात करिअर नाही करायचं आहे. मग जसं मी त्यातनं मोकळी झाले, मला ते काय लिटरली पुश मिळाल्यासारखं झालं, जो त्यांनीच दिला. तो म्हटलं कर मला जॉईन.
आणि असिस्टंट जर तू म्हणतेस त्याप्रमाणे लोकांना वाटत असेल की हा हे काय आयतं मिळालं, बरं मग मी एवढं तर डिझर्व करते. असं तुला नाही कधी असं लोक म्हणतात, म्हणजे आता मी हे होतं जनरल किंवा आपण ते बघतो लोकांचं म्हणणं म्हणून मी विचारते की हा ना, म्हणजे आता रेड कार्पेटवर प्रसादाला मग प्रसादची वाईफ आली, किंवा मग ते एक होतं ना की आता तुझी बायको जर M.Com शिकली तर मग ती घरात काय करते, हे प्रश्न तुला कधी विचारले गेले किंवा मग तू तिला या इंडस्ट्रीमध्ये आणणार का, असं काही विचारलं? मला हे प्रश्न विचारायचे. सुरुवातीलाच आपण बोललो की भीतीच वाटते माझी. आपण इंटरव्ह्यूचा सेटच केलेला आहे फॉर्मॅट. असे प्रश्न कोणी विचारायला तर भीती वाटेल असंच वागतो मी. एक थोडा प्रश्न वेगळा की जो आजच्या कदाचित अनेक जोडप्यांसाठी कदाचित ते उत्तर तुझ्याकडनं अपेक्षित आहे. असं असताना आपण लग्न करतो तेव्हाची ती आणि प्रत्येक टप्प्यावर बदलणारी ती, मग सगळ्याच बाबतीत बदलणारी ती. अनेकदा असं होतं ना, तेव्हा तशी होतीस, आता तशी नाही आहेस तू, मला हवी तशी नाही आहेस तू, मला अशी हवी आहेस. पण ती बिचारी त्या सगळ्यात गुंग असते आपल्या संसारात आणि ती कदाचित आपल्याकडे बघायला विसरलेली असते, आणि पण ती तुझीच असते. तरीसुद्धा त्याचा हट्ट असतो तू तशी नाही आहेस तेव्हाची ती, हे असं असतं ना. आणि मग सगळं गणित बिघडून जातं बऱ्याचदा आपल्या ह्याचं. तर अशा वेळेला आपल्या तिच्याकडे कसं पाहावं आणि ती नजर कशी असावी, तिच्या बदलत्या रूपाला आपण कसं स्वीकारावं आणि त्याच्यात दोघांनी मिळून कसं पुढे जावं. मला असं वाटतं असं होत असेल, असं होतंच बऱ्याच कपल्सच्या बाबतीत, पण टचवूड बाय ग्रेस ऑफ गॉड माझ्या बाबतीत 1% असं झालं नाही. कारण ती जशी आहे, जशी ती माझ्या आयुष्यात आली तशीच ती आहे. तिच्यात जे काही बदल झाले त्यातला निगेटिव्ह बदल एकही नाही. जे काही बदल झाले ते सगळे पॉझिटिव्ह झाले. म्हणजे पूर्वी ती खूप माणसांमध्ये अडकायची, मग ती माणसं तिच्याशी वाटेल तसं वागायची, मग त्याचा तिला त्रास व्हायचा. आता तिला त्रास नाही होत. आता तिचं नको ती माणसं जोडणं पण कमी झालं. पण मग या बाबतीत म्हणशील तर मला ती जशी हवी होती तशी ती आत्ता वागते. पण बाकी सगळ्या बाबतीत ती जशी आहे तशीच आहे. इनफॅक्ट मी पण मी असा आहे, चालणार आहे, ॲक्सेप्ट करायच्या आधीच विचारलेलं आहे. तो काही खोट्या कमिटमेंट किंवा मला खुश करायला काही वेळ देतो वगैरे असं म्हणत नाही. देतो तेव्हा देतो. आज जमणार नाही म्हणजे नाहीच जमणार, काही झालं तरी नाही. सो एक म्हणजे वाटताना खोटं किंवा फिल्मी वाटू शकतं की आमच्या अरे बापरे फारच जरा अंडरस्टँडिंग लेवल, तर नाही, भांडणं तर होतात, नाही असं नाही आहे, डेफिनेटली होतात. पण भांडणाचं मेन कारण आमचं प्रसाद कुठेही वेळेवर न पोचणं हे मेन आहे. बाकी वेळ देत नाही वगैरे यावर आमची काही फार वादावादी नाही. हां, म्हणजे ते आता केलंय तेवढं आम्ही कोपअप केलंय त्याला. आणि भांडण मिटवायचं असेल म्हणजे दोघंही बोलत नाही, शांत आहोत, मग पहिली हे कोण घेत? मी सरेंडर कायम आयुष्य इतकी वर्ष मीच करतो. हे मी थोडं म्हणते रे, आता सारखं सगळ्या इंटरव्ह्यू तू तेच सांगतो. मी म्हणते थोडं सॉरी तुला आता. पण मंजिरी मॅम, आता तुम्ही जसं त्यांनी प्रश्न विचारला की बायको जसे चेंजेस होतात ते त्यांना जाणवले का? तुम्हाला स्वतःमध्ये काय चेंजेस जाणवले का? बाबा लग्न झालंय, तो स्ट्रगल, पुण्यातून मुंबईत आल्यानंतर आणि आता जे फेम मिळतंय किंवा जे काही सगळं चालू आहे, तुम्ही काम करताय तुमच्या नवऱ्यासोबत, सो स्वतःमध्ये काय चेंजेस झाले ते तुम्ही रिअलाइज कधी झालेत का? त्याच्याबद्दल कधी एक मनात विचार येतो का? येतो ना, ऑफकोर्स येतो. आपल्याला जेव्हा इतका हँडसम नवरा या क्षेत्रात जेव्हा असतो, तो गेली 26 वर्ष मला किती पद्धतीने आणि वेगवेगळ्या इमोशनल, फिजिकल, सगळंच मेंटल सगळं चेंज त्याला, म्हणजे पुन्हा ना तो आपल्याकडे कुठल्याही मुद्दा एक फेमिनिझमकडे जातो वगैरे, तर हा झोन नाही आहे माझा. मला हवं होतं ते की मला पण चेंज व्हायचं आहे, मला पण ते आवड आहे, मला छान राहायला आवडणार आहे, मला छान राहून छान फिरून त्याच्याबरोबर फिरायला आवडणार आहे. सो हे चेंजेस मला माझ्यात करायला मला आवडणार होते, तर ते मी केले त्या वेळेला, त्या वयाला, त्या सिच्युएशनमध्ये जसे जमतील तसे ऑफकोर्स केले. आणि मला असं वाटतं थोडं करायला प्रत्येकाने हळूहळू स्वतःला थोडंसं ना बदलत राहिलं ना तर एवढं काही टफ नाही आहे लग्न हे. म्हणजे छोटीशीच गोष्ट आहे की थोडंसं तू बदल, थोडंसं मी बोल, मीच का बदलून तूच का बदलायचं ह्यामध्ये मग काहीच नाही होऊ शकत. थोडं तू बदल, थोडं मी बदलते, तर तोही खूप शांत झालाय. प्रसाद भयंकर तापट होता, सो भयंकरच शांत झालाय तो आता. म्हणजे कित्येकदा असं होतं की मुलं म्हणतात त्याला सारखं की बाबा तू फार शांत झालाय सर. म्हणजे फार काय म्हणून ऐकायलाही छान वाटतं मला हे की ते त्याच्यासाठी आहे चांगलं. पण बदल ऑफकोर्स व्हायलाच पाहिजे वेळेप्रमाणे. 26 वर्षांचा संसार मुलांशिवाय अपूर्ण होता किंवा आहे.
मुलांचं संगोपन कसं झालं, मुलं कशी आहेत, आता ती काय करतायत याविषयी, आणि मुलांचा सुरुवातीचा काळ जो तू एकटीनं बघितला असशील किंवा दादाचा कसा पाठिंबा होता त्याला, तिथून ते आजपर्यंत. हे बघ, मला पहिल्याच दिवशी कळलं की मुलांवर जर उत्तम संस्कार होणं गरजेचं असेल तर आपण त्यात भाग नको घेऊ. त्यामुळे मी सर्वस्वी तिच्या हवाली केलेली होती दोन्ही मुलं. त्यामुळे अर्थातच दिसतंय की उत्तम संस्कार तिच्यावर केले. मी संस्कार बरे वाईट केले असते हा भागच नाही, मला संस्कार करण्यात इतका वेळच नव्हता. म्हणजे भांडासौख्य भरेच्या वेळेला तर मी एकदा 4 का 4.25 महिने घरी चालून होतो. या पद्धतीने माझं घरी येणं जाणं आहे, तर मी कधी संस्कार करू. आणि हिने काहीतरी सांगितलेलं असायचं, 4 महिन्यांनी मिळून काहीतरी भलतं सांगायचो, कन्फ्युज व्हायचा, चायला कोणाच ऐकायचं नाही. हे एवढंच त्यांनी केलं जे माझ्या फायद्याचं ठरलं, की तो मध्ये आला नाही. मी मध्ये नाही आलो, तो कधीही मध्ये आला नाही. आणि हे खूप महत्वाचं असतं. आपल्याला वाटतं पेरेंटिंग, पण एक बोलत असेल तर दुसऱ्याने नाहीच बोललं पाहिजे, चांगलं किंवा वाईट नाहीच बोललं पाहिजे. आईने चूक, आईने फटका मारलाय, तो रडतोय, आई चूक आहे म्हणाली, तर तू माझ्याकडे बाबा आईने मारलं मला, आई चूक आहे म्हणाली ना, चूक आहे. मला त्या क्षणी असं वाटलं की एवढं मारण्या एवढं काही नव्हतं, पण मी रिॲक्ट नाही झालो त्यांच्यासमोर. आमच्याकडे गमतीने असं मुलं म्हणतात, आजही दोघं तर इतकी मोठी झाली आहेत, चोमडी 1 नंबरची, असं म्हणतात की समजा आता मला काय मयंकनी म्हणजे माझ्या धाकट्या मुलांनी समजा विचारलं की आई सगळे ट्रिपला चाललेत पुढच्या महिन्यात, तर जाऊ का मी, तर मी समजा त्याला म्हटलं ना की नाही बाबाला विचार. आता हा विचारण्याचा वेळ मला हवा असतो डिस्कस करायला, पण समजा मी त्याला सांगितलं की तू बाबाला विचारतो, तो तर एवढा मोठा आलाय ना, मलाच कळत नाही की मी का हे बोलले. तो मला म्हणतो ऐक ना, मी त्याला विचारणार, तो म्हणणार आई म्हणेल ते, नाही आई म्हणेल ते, मग कशाला तू तुझ्याचकडे येणार आहे ना, तर तू सांग ना. हा वेळ का वाया घालवता आमचा. मोठा जर्मनीत आहे, तो बॅचलर्स झाला, त्याचं कॉन्व्होकेशन पण झालं मागच्या वर्षी. आणि छोटा आता लास्ट इयरला आहे रुईयाला, आणि त्याचा कल इकडेच आहे आमच्या फील्डकडे, हां आत्ता तरी. पण ना मोठ्या मुलाच्या बाबतीत ना छोट्या मुलाच्या बाबतीत आम्ही कधीच त्यांना सांगितलं नाही की तू इंजिनिअरिंग कर, तू डॉक्टर हो, तू अमुक कर, तू तमुक कर. तसं आम्ही याला सांगितलेलं नाही की तू या फील्डमध्ये ये. त्याला वाटतंय तो येईल, त्याला नाही वाटलं तो नाही येणार. पण आता तो ही इज टेकिंग हिज ओन टाइम, तो ठरवेल आता 1-2 वर्षात काय करायचं. मंजुताई, तुलाच विचारेन पुन्हा, मुलांसोबत आई सुद्धा मोठी होत असते. दादांनी तर सांगितलं की तो थोडा बॅकफुटलाच होता. तुझ्यासाठी हा प्रवास कसा होता मुलांसोबत वाढण्याचा? मला असं वाटतं, मी ज्या वेळेला डिसिजन घेतला लग्न करायचा, लवकर लग्न केलं, मुलंही लवकर झाली, त्यावेळेला थोडंसं आजूबाजूची सिच्युएशन अशी होती की काय एवढं काय नडलंय लवकर, म्हणजे इतकी काय घाई आहे, माहीत नाही. काही ठरवून गोष्टी झाल्या नाहीत तेव्हा. सुरुवातीला लग्न आम्ही प्रेमात पडल्यानंतर घरचे मागे लागले की नाही असंच नाही फिरायचं, आता लग्नच करा, लग्नच करूया, असं या लेवलला ते झालं. बरं लग्न करूया, म्हणजे आम्हाला आठवतही नाही असा काही दिवस होता का की आपण डिस्कस केलंय, नाही असं कसं म्हणतायत घरचे लग्न करे, कळत काहीच नव्हतं ना, म्हणजे वा लग्न करूया असं म्हणून लग्नच केलं. आणि त्याच्यानंतर 1-2-2.5 वर्षांनी मोठा मुलगा झाला. सांगायचा मुद्दा असा ना की खरोखरच मी त्यांच्या बरोबरीने वाढले. म्हणजे मी पण एक्सपिरियन्स घेत म्हणजे पहिला मुलाचा एक्सपिरियन्स, आणि प्रत्येकाला मूल वेगळं की एक्सपिरियन्स वेगळा. तुला पहिल्याचा कामी येत नाही दुसऱ्याला वाढवण्यामध्ये, तू कितीही म्हण, नाही 2 मुलांमध्ये पण नाही आहे तो. मी पण बदलत गेले. म्हणजे आता मी मोठ्या मुलाच्या वेळेला कदाचित ज्या पद्धतीने समजून सांगत होते ना त्याला, ती मेथड इकडे नाही लागू पडत, मला माहिती आहे. इथे मला त्याला वेगळ्या पद्धतीनेच सांगावं लागतो. सो ते रोजचा एक टास्क असतो. पण मे बी त्यांनीच हळूहळू, मी माझ्या खूप जवळच्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या म्हणतात नाही पण तू कधी मोठी होणार, पण मी झाले थोडीशी. आणि तुम्ही आता लग्नाला 25 वर्ष झाली आहेत दोघांच्या, मुलं मोठी झाली आहेत, तरी तुमच्यातलं प्रेम कायम आहे. तुमचा प्रपोज डे, अॅनिव्हर्सरी डे हे सगळं मुलं बघतायत. त्यांना काय वाटतंय, आई बाबा लग्नाच्या 25व्या अॅनिव्हर्सरी नंतरही इतके रोमॅन्टिक आहेत? अरे यार तुमचं काय चालू आहे यार दोघांचं.
धाकटा आम्हाला असं त्या दिवशी तो आमचा साखरपुडा अॅनिव्हर्सरी होती. ती मुद्दा काय आहे माहितीये का, की ते दिवस ते काहीतरी तो स्पार्क ठेवला पाहिजे यार. म्हणजे नाही तर इतकं भकास आहे ना आजूबाजूला सगळं, आणि इतके सगळे फ्रस्ट्रेटेड आहेत ना, की यामध्ये आपण तुमच्यासाठी काय तुम्ही सेलिब्रेट कराल, कारण शोधायचे आहेत ना फक्त. तर तो आणि मी, म्हणजे धाकटा मुलगा आणि मी, आम्ही सोफ्यावर बसून असं काहीतरी बोलत होतो आणि तो आला, शूटिंगवर ना आला, आणि तो चॉकलेट्स असा खूप घेऊन आला होता. आणि त्याने असं दार उघडून आला, तर मला कळलं प्रसाद आलाय. तर मी असं फक्त बघितलं, आणि मी तो काहीतरी मयंक महत्वाचं बोलत होता म्हणून त्याच्याशी कंटिन्यू केलं. तर त्यांनी मागं येऊन असं हॅपी साखरपुडा अॅनिव्हर्सरी असं वगैरे केलं. तर म्हटलं ए थँक्यू थँक्यू थँक्यू. तर एक दोनच सेकंदात मी मयंककडे वळले. हां, तर मयंकचं असं झालं, ऐक ना तू बोलून घे ना त्याच्याशी, कारण तुझं आता माझ्याकडे लक्ष नसणार, तू आधी त्याच्याशी बोलून घे मग माझ्याशी बोल. सो मुलांनाही आता माहिती आहे की आम्ही दोघं आधी आमची प्रायोरिटी होत, मग ते येत. बरं, एक आता प्रश्न असा, कारण ॲक्टर डिरेक्टर सगळंच आता प्रसाद एक पुढे पुढे त्याच्या प्रवासात चाललेला आहे. तू त्याची क्रिटिक्स कशी आहेस हे आम्हाला जाणून घ्यायचे तुझ्याकडनं. नंतर प्रसादकडनं मी विचारेनच त्याला पुढचा प्रश्न, कारण आता धर्मवीर 2 रिलीज होतोय. प्रसादचे पुढचे प्रोजेक्टही बरेच आम्हाला त्याची उत्सुकता आहे. ते क्रिटिक्स बायको आहेच, पण प्रेक्षक म्हणून तू क्रिटिक्स कशी आहेस? नाही, मी त्याला परफॉर्मन्समध्ये काहीच सांगायला जात नाही, तेवढी माझी पोहोचच नाही आहे. म्हणजे त्याला मी काय सांगणार, इज ब्रिलियंट. सो तिथे मी म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये मी जात नाही. पण ऑफकोर्स मला काय आवडलं काय नाही आवडलं हे मी डेफिनेटली शेअर करते. काहीही, म्हणजे अगदी कुठेही जाऊन अँकरिंग सोड, मी हास्यजत्रेची एखादी कमेंटसुद्धा मला पटली नाही तर मी त्याला सांगते की नाही मज्जा नाही आली आज. सो मी अत्यंत, दोघंही आम्ही एकमेकांशी अत्यंत स्वच्छ, खरं जे वाटेल ते बोलतो. माझ्यापेक्षा तो जास्त रिसीव्ह करतो. मला ॲक्सेप्ट व्हायला वेळ लागतो एखादी गोष्ट चूक सांगितल्यावर, पण त्याला पटकन तो ॲक्सेप्ट करतो आणि इमिजिएट त्याची रिॲक्शन असते, हो का असं वाटलं का तुला. म्हणजे मला गंमत अशी वाटते की मी काय क्रिटिसाइज करते पेक्षा त्यांनी ते कसं घेतोय ना, तर ते माझ्या क्रिटिसाइज करण्याला अर्थ आहे. माझ्या पहिल्या दुसऱ्या यालाच त्यांनी जर फार किंमत दिली नसती ना, तर मी हे डेव्हलप पण करू शकले नसते. म्हणजे मला वाटेल तेच मी करणार आहे, तू काही सांग, तुला काय कळतंय, या झोनमध्ये जर ते असतं तर मी काय बोलू शकणार होते. पण सुरुवातीपासूनच त्यांनी पण ते चर्चा झाली, मुळात त्यांनी ऐको न ऐको पण मुळात ती चर्चा झाली आणि त्यांनी ते ऐकणं त्यावेळेला चर्चेत, हे जास्त इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. तो मी बोलते, म्हणजे मगाचा मुद्दा जे काही सी दर्जाचे काही पिक्चर आणि काही गोष्टी केल्या गेल्या असतील ते त्याच्या मागची कारणं आम्हाला माहीत होती ना, की का केलं आहे बाबा, घर चालवण्यासाठी केलं आहे, कशासाठी तरी ही फिल्म केली वगैरे. तर तो मुद्दा बाजूला ठेवल्यानंतर आता मुद्दा आहे तो तुझं काम कसं झालं आहे. चल ना, प्रोजेक्ट थोडंफार 19-20 होतं, तुझं काम कसं झालं आहे. तर आम्ही मुद्दे आणि कप्पे बाजूला करून डिस्कशन करतो आणि क्रिटिसाइज करतो, कौतुकही करते. मी धर्मवीर 2 नाही पाहिला बाय द वे, मी पण तुमच्याच बरोबर बघणार आहे. आणि धर्मवीर 1 त्यांनी बॅटिंग केली आहे कम्प्लीट. फारच मोस्ट डिझर्विंग एक रोल होता त्याच्या करिअरमधला, त्याच्या कॅलिबरसाठी. आणि त्याच्याकडे जे होतं एवढे दिवस मला असं वाटत होतं की यार काहीतरी असं सॉलिड मिळालं पाहिजे, ते हे होतं. निश्चित. पण बायको म्हणून तू त्याचे पाहिलेले सिनेमे, त्याने केलेल्या भूमिका, त्यातली तुला आवडलेली सर्वात जास्त अशी कोणती भूमिका, म्हणजे आवर्जून तुला 2-3 पहिल्या 3 सांगा. धर्मवीर सगळ्यात पहिलं तर धर्मवीरच. ती रात्र नावाची त्याने एक फिल्म केली होती ज्याच्यात त्याचा निगेटिव्ह रोल होता. तो फार अप्रतिम होता. त्याच्यानंतर अवघाची संसारमधलं त्याचं काम खूप सुंदर होतं. बेचकी नावाचं नाटक होतं त्याचं, चिन्मय मांडलेकरनी लिहिलं पण होतं आणि डिरेक्ट पण केलं होतं. कमाल काम करायचा तो, फारच सुंदर काम करायचा. धुराळामधलं मला त्याचं काम आवडलं होतं. स्माईल प्लीजमधलं पण मला त्याचं काम आवडलं होतं. त्याच्या वादळवाट नावाची सिरियल होती, तर वादळवाटमध्ये सगळ्यांनीच उत्तम कामं केली होती, पण प्रसादचं कॅरेक्टर जे होतं ना, ते तो प्रसाद नाही आहे. जे तो आत्ता आहे ना शांत वगैरे, तसा तो तेव्हा ते कॅरेक्टर करत होता. आणि तेव्हा ते म्हणजे मला मॅच करणंच अवघड जात होतं की नाहीच आहे हा तो माणूस. अशा वेळेला त्यांनी ते कॅरेक्टर केलंय. सो ते मला खूप आवडलं होतं. अशी खूप आहेत, आत्ता पटापटा आठवत नाही आहेत, पण येस ऑफकोर्स काही जी आहे ती हीच. डिरेक्टर आहे तो, त्याच्यामुळे असं असतं ना बऱ्याचदा आपण जे सेटवर करतो किंवा जे कामाच्या ठिकाणी आपण जसे असतो तो आपण बाजूला ठेवून आपण घरी जात असतो, पण काही गोष्टी बरोबर आणतही असतो. स्ट्रेस असेल, बऱ्याच गोष्टी असतात. तेव्हा बायको म्हणून प्रसादला जी तू साथ देतेस किंवा तुमचं जे कन्व्हर्सेशन असतं ते कसं असतं? ॲक्च्युली हे त्यालाच विचारू शकतेस तू की मी साथ देते का.
नाही ऑफकोर्स म्हणजे कच्चा लिंबूच्या वेळेपासूनच ती माझ्या बरोबर असणार होती खरं तर, पण कच्चा लिंबूच्या प्रोसेसच्या वेळेलाच तिचे वडील गेले, त्यामुळे ती तेव्हा सहभागी होऊ शकली नाही. पण त्याच्यानंतर माझा मोठा मुलगा त्यांनी जर्मनीला जाण्याचा निर्णय घेतला आणि अचानक 18-19 वर्ष घरात एक व्यक्ती आणि अचानक ती नाही, या भावनेनी ती ऑलमोस्ट डिप्रेशनमध्ये गेली होती आणि त्यातनं तिला बाहेर काढणं त्या क्षणी फार महत्त्वाचं होतं. आणि मग तिचा कल कुठे आहे तर तो या फील्डमध्ये आहे. इथे जर का ती अडकली इमोशनली मेंटली तर ती त्यातनं पटकन बाहेर पडेल असं मला वाटलं आणि मी हिरकणीत जबरदस्तीने तिला टीममध्ये घेतलं आणि मला माहिती होतं तिला ते आवडायला लागणार सगळं, कारण तिच्या रक्तात ती आवड आहेच आहे. कारण आमची ओळखच नाटकाच्या वर्कशॉपमध्ये झाली, ती स्टुडंट होती माझी. सो मला तो गुण तिच्यातला माहिती होता. सो तिथे मी तिला बळजबरीने घेतलं, पण ती इतकी प्रचंड रुळली त्याच्यात, ती मला खूप फायदा झाला तिचा. चंद्रमुखीमध्ये तर फारच प्रचंड, मी मगाशी म्हटलं तसं तिचा कलर सेन्स खूप मस्त आहे, तिचा ॲस्थेटिक सेन्स खूप चांगला आहे. आपण बघितलं तर अमृताच्या सगळ्या साड्या तिने डिझाईन केलेल्या आहेत स्वतः, तर त्यामुळे तसंही खूप मदत होती. बरं होतं काय की ॲक्टर म्हणून किंवा माणूस म्हणून मी डेफिनेटली शांत झालो आहे, पण डिरेक्टर म्हणून मी अजूनही तापड आहे, प्रचंड तापड आहे. तर त्यामुळे काही माणसं माझ्यापर्यंत यायला थोडी बिचकतात, थोडी घाबरतात, किंवा द वे ऑफ कम्युनिकेशन म्हणून तिचा मला प्रचंड फायदा होतो. कारण ती प्रचंड हसून खेळून असते सगळ्यांची आणि जसं तिला माणसं जोडायला आवडतातच, कोणाला फाटकन ती बोलत नाही, तोडत नाही. तर मग ती माणसं सगळी तिच्यापर्यंत येतात आणि मग ती काय म्हणतो आपण 1 पॉईंट कम्युनिकेशन सारखं ते माझ्यापर्यंत सगळं आणते. त्यामुळे मला फायदा प्रचंड होतोच तिचा, जो आता इथून पुढच्या प्रोजेक्ट्समध्येही होत राहील. पण शूटिंग संपलं की घरी येताना आम्ही दोघंही स्विच ऑफ झालेलो असतो बरेचदा, कारण मग ते व्याप असतात. अरे सार्थकच्या त्या अमुक कामासंदर्भात काय करायचं आहे, तू विचार केलास का, मयांचं ते त्याला ट्रिपला जायचं आहे, त्याचे पैसे भरायचे होते, आज तू विसरलास, आपण दिवसभर शूटिंग. तर ती मी जरी ऑफ नाही झालो, मी जरी उद्याच्या सीनमध्ये असलो तरी ती ऑफ होते लगेच, मला परत सांगते की हे करायचं आहे, हे करायचं आहे. मग ते झालं की मग परत आम्ही शूटिंग मोडमध्ये जातो. पण दॅट हॅज बिकम अ रुटीन नाव, म्हणजे त्याला आता काही पर्याय नाही आहे. काही गोष्टी मी सांभाळायच्या आहेत तर त्या सांभाळायच्याच आहेत आणि काही गोष्टी तिने सांभाळायच्या आहेत तर त्या सांभाळायच्याच आहेत. म्हणजे त्याच्यात काही पर्यायच नाही. म्हणजे आता एवढ्या सगळ्या व्यापातनं लाईट बिल, गॅसचं बिल आणि हे सगळं मेंटेनन्स हे सगळं मलाच भरायचं आहे. सो आता मी काय केलं की इतका व्याप आहे प्रचंड की त्याचे रिमाइंडर्सच लावलेले आहेत, जेणेकरून पुढच्या महिन्यात तिचा प्रसाद तू लाईटचं बिल नाही भरलंस असा फोन नको यायला, एवढा आवाज वाढवून बिडवून नको. तर ते सॉर्ट आउट केलेली आहेत आम्ही डिपार्टमेंट्स आणि कामं, त्यामुळे तसं काही टेन्शन नाही. तुमच्या नात्यातला अजून एक अविभाज्य घटक झालाय तो म्हणजे तुमच्या रील्स. एवढ्या बिझी शेड्यूल मधून त्या कशा जमवता, त्याची कॉन्सेप्ट कशी ठरते आणि कसं वर्क होतं? रायटर डिरेक्टर कोण असतो मेन? म्हणजे इथे कदाचित उलट असेल. नाही, सगळं तोच असतो ऍक्च्युअली. आम्ही म्हणजे कधी काही तिला आली कॉन्सेप्ट डोक्यात तर ती सांगते, मला आवडली तर करतो. नाही, काही तर आपल्याला त्या दिसतात पण फीडवर, म्हणजे त्या पण असतात. असं काही नाही की सगळं आम्ही काहीतरी शोधलेलं, एवढा वेळ नाही देत. इट इज जस्ट अ टाइमपास. म्हणजे त्याला ते करून आम्हाला मजा येते, बघणाऱ्यांना मजा येते. ज्यांना नाही येत मजा त्यांनी सोडून द्यावं, त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही. ज्यांना मजा येते त्यांना मजा येते. म्हणजे रील्सला किती सिरियसली घेणार आहोत? नाही, एनिवेज कुणाच्याही. म्हणजे मला माझ्या दोन्ही मुलांनी एक दिवशी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये काम करत असताना सोशल मीडियावर जे ट्रेंड्स आहेत किंवा ज्या काय म्हणतात त्या इन गोष्टी ज्या आहेत त्याच्याशी तुम्ही कोप अप करणं फार गरजेचं आहे. जर बच्चन आज ते करतोय तर तुम्ही कोण आहात त्याच्या पुढे? तर तुम्ही पण ते अपडेटेड राहिलं पाहिजे, जेणेकरून आजच्या जनरेशनलाही तुम्ही आपलेसे वाटाल आणि तुमच्या जनरेशनवाल्यानंतर तुम्ही वाटताच, कारण तुम्ही तेव्हापासून चालत आलेला. सो ते मला पटलं काही प्रमाणात. माझी सुरुवातीला तयारी नव्हती, कारण तो झोन नाही माझा, पण त्याचं म्हणणं नव्हती.
म्हणजे तुला आवडलं असतं, तुला काय असं हे नाही म्हणजे. मग आता काय अमृता आणि तू पण केलंच की डान्स, तसं पण मला ते पटलं की काहीतरी ते अपडेट राहिलं पाहिजे, आपण एक असोसिएशन राहिलं पाहिजे या जनरेशन बरोबर सुद्धा. आणि मग ते ठेवण्याचं माध्यम इंस्टाग्राम आहे आणि तो फॉर्मॅट इतका पॉप्युलर आहे, तर तो करून पाहायला पाहिजे आपण. हे बघ, करिअर, पैसे कमावणं, हप्ते भरणं, प्रेशर्स, टेन्शन्स, जबाबदाऱ्या, ह्या सगळ्यातनं काही सेकंदाचा तो टाइमपास. करेक्ट, विरंगुळा आहे. ह्याच्या पलीकडे आम्ही त्याच्याकडे बघत पण नाही आणि तेवढा म्हणजे ऍक्च्युली विचार पण नाही करत. हे करूया का, ओके करूया, करून मोकळं, संपला विषय. ते एक मला मग म्हणजे आम्ही जेव्हा रील्स करायला सुरुवात केली तेव्हा शिव्या घालणारी कपल्स आता आमचं बघून रील्स करायला लागले. पण हाच विरंगुळा म्हणजे मला असं वाटतं आणखीन एक तुमच्या घरात हा विरंगुळा आहे तो म्हणजे मस्कारा. येस, ते तुमचं तिच्यासोबत असलेलं बॉन्डिंग हे तुमच्या अगदी मुलांसारखंच ते पाहायला मिळतं आणि तिला छान सजवता धजवता. प्रत्येक सणावाराला जसे तुम्ही सजता धजता तशी तीही छान नवीन कपड्यांमध्ये सजलेली असते. सो तो पण एक वेगळा छान बॉन्ड आहे, म्हणजे की घरात गेल्यावर आता स्ट्रेस रिलीज होणार आहे सगळा. तो माझ्यापेक्षा म्हणजे माझा आहेच आहे, पण माझ्या मुलांबरोबरही होता ना, म्हणजे मी घरीच होते तेव्हा, लहान होते तेव्हा. प्रसादनी त्या दोघांचं बालपण मिस केलंय, त्या दोघांबरोबर वेळ घालवता आला नाही त्याच्या कामामुळे. त्यामुळे प्रसादचं मस्कारा बरोबर जे बॉन्डिंग मला दिसतं ते जाम म्हणजे सांगू का चंद्र डायलॉग. चंद्रा असं म्हणते दौलतला की चंद्राबरोबर असलेला दौलत मला सगळ्यात जास्त आवडतो. खासदार दौलतपेक्षा, कुणाचा तरी जावई दौलतपेक्षा, कुणाचा तरी नवरा दौलत, असा एक डायलॉग आहे. त्याच्यावरनं अमृता सतत प्रसादला असं म्हणत असते, मस्कारा बरोबरचा प्रसाद मला सगळ्यात जास्त आवडतो. कारण तू इतका तिच्याबरोबर इनोसंट, कारण तिने इतक्या शिव्या खाल्ल्या आहेत ग बिचारीने, इतका ओरडारडा केला आहे तिच्यावर, अख्खं पूर्ण प्रोसेस, की तिला असं तू किती ते शांत आहेस, तू इथे किती गोड आहेस प्रसाद, आणि तू किती म्हणजे हे रूप तुझं मला कुठे ठेवून कुठे होतं. सो आमच्याकडे एक टर्म आहे की मस्कारा बरोबरचा प्रसाद सगळ्यात जास्त सगळ्यांना आवडतो, कारण तो पूर्णपणे मस्करात असतो, टेन्शन कसलं नसतं. आणि घरात आलेला माणूस आधी तिलाच भेटायचं ना, म्हणजे हा अलिखित नियम जाऊ शकत नाही पुढे. एंट्री सगळे तिथेच बसतात, जे आमच्याकडे येतात ते पहिले दारातच बसतात. त्यामुळे आम्ही दोघंही आजकाल उशिरा भेटतो घरात आल्यावर, आधी तिच्या बरोबरच भेटीगाठी होतात सगळ्यांच्या. आणि ज्या पद्धतीनं आज आपण बोललो, खूप नवीन गोष्टी आम्हालाही कळाल्या आणि अर्थात वेगळ्या गप्पा झाल्या, खऱ्याखुऱ्या गप्पा झाल्या. आणि जो तुमच्यातला एक इक्वेशन आपण म्हणतो ना, ते खरं तर छान पद्धतीनं पोचेल आता या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या जोडप्यांपर्यंत होऊ घातलेल्या आणि असलेल्या. सो खूप मजा आली. आणि अर्थात दोघं जण असेच वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून एकत्र आम्हाला भेटीस या. तो पडद्यावर, तू पडद्यामागे, कधीतरी तू पडद्यावर, ही अपेक्षा. सो पण असंच इक्वेशन राहू दे. आणि यासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लोकमत फिल्मीकडे. धन्यवाद. मला हा फॉर्मॅट खूप आवडला की 4 जण प्रश्न विचारतात आणि त्यामुळे ऍक्च्युली त्याला एक होमली फील आला, एक ऍक्च्युली गप्पा मारतोय आपण असा फील आला. आणि पुढे त्याच्यात असं प्रोफेशनलिझम आलं नाही, ते मला फार आवडलं. त्यामुळे या संकल्पनेबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, आणि आम्हाला दोघांना बोलवलं त्याबद्दलही मनपूर्वक आभार. थँक्यू.